हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम। जय जय रघुवीर समर्थ। कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जन सुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, भात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कल्मामज दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम, नृत्य कलामज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रुपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगति दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये भगवान श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञात कुश आणि लव रामकथा गातायत। स्वतः रामराय, संपूर्ण अयोध्येची प्रजा, ऋषी मुनी मंत्रीगण, तिथे आलेले हजारो नागरिक विविध देशातले कथा ऐकतायत आणि हळूहळू हळूहळू अयोध्यावासियांना संपूर्ण चरित्र उलगडायला लागलं। थोडं थोडं माहिती होतं, पण आता हृदयात जाणं, बुद्धीत माहीत असणं वेगळं आणि हृदयात माहीत असणं वेगळं। पण इतका हृदय प्रसंग वर्णन करणं चालू आहे। विभीषणाला आपल्या पक्षामध्ये प्रवेश द्यावा का न द्यावा याबद्दल चर्चा करण्यात आली। रामचंद्राने सगळ्यांचं मत घेतलं आणि आपल्या अंतःकरणाचा नियम कळवला की सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतद् व्रतम महत। अर्थात रामरायांच्या शब्दापुढे कोणी जाणं शक्यही नव्हतं, कोणी मतभेदही व्यक्त केला नाही। उलट प्रत्येकाला आनंद आहे की माझा परामर्श रामरायाने घेतला आहे, रामराय करतील ते बरोबरच करतील। आणि आता समुद्र उल्लंघन करून पलीकडे कसं जायचं याची चर्चा सुरू झाली। तेव्हा विभीषणाने सांगितलं, मी सांगू का युक्ती तुम्हाला? समुद्राला विनंती करा रस्ता द्या म्हणून।
चांगलं कार्य सुरू झाल्यानंतर पंचमहाभूत मदत करतात. आजही नियम आहे. लक्ष्मण म्हणला विनंती फिनंती काही नाही, एक बाण मारा समुद्राचं पाणी साठवा. असं जेव्हा होतं ना, नवीन पक्षात आलेले लोक आणि जुने पक्षातले लोक यांचा मतभेद झाला की समस्या येते ते मुख्य लोकांना. तेव्हा काय करावं हे कळायकरता रामायणच ऐकायला पाहिजे तुम्हाला. आता हे यांचं रामायण चालूच राहणार. कारण काय नवीन जुन्याचं ऐकलं ना, नवीनच्या मध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो, शेवटी त्यांचंच ऐकणार. आम्ही नवीन आहोत ना. नवीन वाल्यांचं ऐकलं की जुने दुखावले जातात. आम्ही एवढे जुने जाणते, पण नवीन आलेल्यांचंच कौतुक. तेव्हा रामरायानं पुढं काय होणार आहे याचा क्रम माहिती आहे. त्यामुळे दोघांनाही आनंद देण्याकरता पहिल्यांदा विभीषणाचं ऐकलंय. 3 दिवस आणि 3 रात्र उपवास करून त्या शिलाखंडावरती आसन टाकून रामराय अनशनला बसले. विभीषणाला आनंद झाला. लक्ष्मणाला थोडं खेद वाटलं, काय विभीषणाचं ऐकतात, मी एवढं महत्वाचं. पण आधी विभीषणाला आपलं करणं महत्वाचं होतं. विभीषणाला आनंद झाला, ऐकलं, माझ्या मताला किंमत आहे, मी नवीन आलो असा नाही भाव. पण समुद्र काय आला नाही हो शरण बिरण. मग सांगितलं, लक्ष्मणा धनुष्यबाण घेऊन ये. आजपर्यंत माझी शांती, माझा अत्यंत संयम पाहिलाय समाजाने, संसाराने. आता माझा क्रोध बघायला मिळेल. लक्ष्मणाला आनंद झाला, माझं शेवटी ऐकायला लागलं की नाही. दोघांना कसं जिंकावं हे खरं 24च्या आधी रामायण आयोजित त्यांनी करायला पाहिजे. आणि बाण जो धनुष्यावर जोडला त्याबरोबर पाहिमाम 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 असं म्हणत समुद्र देवता शरण आली. लक्षात घ्याल, समुद्र म्हणजे पाणी नव्हे केवळ. पाणी हे आपल्याला दिसणारं त्याचं आधी भौतिक स्वरूप आहे, त्यामध्ये आधी दैविक स्वरूप आहे, ती देवता आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा 3 स्वरूप आहेत. आपलं शरीर हे आपलं आधी भौतिक स्वरूप आहे. आपला जीव हे आपलं आधी दैविक स्वरूप आहे आणि जीवाच्या आतमध्ये असणारं परमात्मा तत्व हे आपलं आध्यात्मिक स्वरूप आहे. अशी प्रत्येकाला 3 रूपं असतात. प्रत्येकाला हे कळलं नाही तरी कळलं तरी, जेवढं कळेल ना तेवढे आपण परिपक्व होत जातो. पृथ्वी नावाची जी गोरगर गरगर गरगर फिरतीये ना, ती आदिभौतिक आहे. त्यातली माधवी नावाची देवता जी आहे ना, माधवी माधव प्रियाम, ती आदिदैविक स्वरूपाची आहे, म्हणजे देवता त्यातली. आणि त्याच्याही आतमध्ये परमात्मा विराजमान आहे, जो आतून स्फुरण देतोय. म्हणून ते आहेपणानं आहे. नाही कळत आहे, कळतंय मला. काही लोकांना कळतंय, ज्याला सवय आहे ना ते वेदांताची, त्याला बरं पटकन कळतं. असो, तसं ती समुद्र नावाची देवता शरण आली. रामा मारू नका मला, मला माझ्यावर बाण मारू नका. मी मुद्दाम तुमच्याकरता रस्ता दिला नाही. मी जर रस्ता दिला आणि जर कोरडा झालो तर इथले हजारो प्राणी मरून गेले असते. माझ्या पोटामध्ये खूप प्राणी आहेत. तुम्ही एक काम करा, तुमच्यामध्ये नल आणि नील नावाचे 2 इंजिनियर्स आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इथून लंकेपर्यंत दगडांचा सेतू बांधा, त्याला झाडं बांधा वेलीच्या साह्यानं दगडांना. मी तो बांधून होईपर्यंत स्थिर राहतो, म्हणजे मी आधार देतो त्याला. आता ते म्हणाले, अहो बाण आता मारू कुठं, कारण मी बाण आता धनुष्याला जोडेपर्यंत तू बोलला नाही, आता जोडलाय. ते म्हणाले, माझ्या उत्तरेला एक विचित्र असा जलचरांचं युद्ध सुरू झालंय. तिथले माजलेले जलचर आहेत, गृमकुल्य नावाचा भाग आहे. तिकडे तुम्ही बाण सोडून द्या आणि तिथले प्राणी ठार करा, म्हणजे तिथले शांतता नांदेल. आणि यानंतर रामरायाने तो बाण सोडून दिला. आणि आता नलनील यांना बरोबर घेतलंय. हजारो वानर सेतू बांधारे सागरी.
सियावर रामचंद्र की जय. हजारो वानर तिथे कार्य करतायत. मोठी मोठी यंत्र आहेत आणि त्या यंत्राच्या साहाय्यानं दगड फोडले जात आहेत, पर्वत फोडले जात आहेत. आणि त्या पर्वताचे फोडलेले जे मोठे मोठे शिलाखंड आहेत त्याला तासून त्याला आकार दिले जात आहेत. एक सी आकार, एक टी आकार, त्याच्यावरती हिरव्या खडून लिहिलं जात आहे राम. दुसरा जो सॉकेट त्याच्यावर लिहिलं जात आहे लाल खडून राम. तिसऱ्या खडूवरती, तिसऱ्या दगडावरती पिवळ्या खडून लिहिलं जात आहे राम. का? त्यांच्या जोड्या तिथे गेल्यावर सापडाव्यात म्हणून. यंत्री परिवहंतीच असं वर्णन आहे. राम 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 लिहिलं आणि दगड तरले असं काही वाल्मिकी लिहित नाहीत. मूळ वाल्मिकी रामायण माहिती पाहिजे, मग बाकी रामायणकारांनी ते का लिहिलंय आपणही तरू एवढ्या करता. रामनामाने दगड तरले, मग आपण तरणार की नाही? ज्यार्थी मान हलवत नाही त्यार्थी तेवढं पण योग्यता नाही आहे माझी, असा अर्थ आहे. नाही किमान मी दगड तरी पाहिजे की नाही. आणि याच्यावर रामनाम लिहिलं की मी तरणार. त्यातला गमतीचा भाग सोडून द्या. आपल्याला खात्री वाटावी म्हणून त्या रामायणकारांनी कथा रचल्या. त्या समर्थांची ओवी आहे, नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले परम पवित्र. 4थ्या दशकातला दुसरा समास दासबोधातला. एका रामायणकारांनी फार मजा केली. ते म्हणले रामनाम लिहिल्यावर ते दगड तरतायत हे रामाने पाहिलं. राम म्हणले अरे वा कमाल आहे, माझ्या नामात एवढी ताकद आहे, मी पण मदत करतो. मी जर माझं नाव लिहिल्यावर तरंगतात तर मी सोडल्यावर तरंगणारच, मी स्पर्श करीन. पण म्हणले थांबा, लोकांसमोर प्रयोग करण्यापेक्षा आपण प्रयोग करूया. म्हणून राम जरा कोपऱ्यात गेले, कोणी नाही पाहिलं, एवढा दगड घेतला आणि पाण्यावर ठेवला, तो बुडूक करून खालीच गेला. त्यांना वाटलं कदाचित याचं वस्तुमान जास्त आहे म्हणून जरा लहान घेतला, दुसरा ठेवला, तोही खाली गेला. तिसरा जरा अजून लहान घेतला, तो शेवटी एवढा चिंगळा दगड ठेवला तरी तोडी बुडूक करून खालीच गेला. पण मागणं टाळ्या ऐकू आल्या, वा 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 वा. रामारायने मागं पाहिलं, माझी फजिती पाहायला कोण? हनुमंत. ते म्हणले तू कधी आला मारुते? पहिल्या दगडाला. मारुती अरे माझं नाव लिहिलं तर म्हणले तर रतोय दगड, मग मी सोडल्यावर का बुडतोय? हनुमंताने सांगितलं रामा खरं सांग, तू ज्याला सोडलं तो बुडणारच, तू सोडू नकोस. याला अर्थवाद म्हणतात. आपल्याला कळायकरता ही कथा आहे, लक्षात घ्या. रामनाम मुखावर यायला भाग्य लागतं बरं. तुम्ही सगळ्या बडबड कराल पण तोंडात ना नाम नाही येणार, गप्प बसतात माणसं. म्हणा म्हणा आम्ही ओरडतो. अहो एका गावाला गेलो मी, एकादशी होती, म्हटलं चला विठ्ठल 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 म्हणा. एक बाई म्हणच ना, ओळखीच्या होते, त्यांच्याकडे दुपारी जेवलो तुम्ही. अहो म्हटलं ताई म्हणा विठ्ठल विठ्ठल. जेवलो म्हणजे काय, फराळ केला होता, एकादशी आहे, विठ्ठल विठ्ठल ती म्हणेच ना. शेजारच्या बायका म्हणायला हो मावशी तुमच्याकडे म्हणतात, म्हणा ना विठ्ठल बुवा तुमच्याकडे बघताय, तुम्ही का म्हणत नाहीये? म्हटलं म्हणा म्हणा, तुम्ही विठ्ठल म्हणेपर्यंत मी कीर्तन सुरू करणार नाही. ती म्हणले मी नाही म्हणणार कधी, तुमचंच कीर्तनात ऐकलंय मी, नवऱ्याचं नाव घेऊ नये म्हणून. नाही म्हटलं तसं नाही, तुम्ही घ्या. मग शेवटी तिनं काढला मध्य, बंडूचे बाबा बंडूचे बाबा बंडूचे बाबा. ना मुखात याला भाग्य लागतं, खरंच सांगतो बरं. गोंदवलेकर महाराज म्हणाले सोन्याच्या सुवर्णकारांकडून आपण डब्या आणतो, पूर्वी अशा त्या पितळी डब्या असायच्या, मध्ये मखमल लावलेली आणि त्यात अंगठी खोवलेली असायची. हल्ली ते प्लॅस्टिकच्या असतात, टक करून उघडतात बघा, आणि नंतर 2-4 वेळा असे झाले की मोडतात. आणि त्याला अशी मखमल असते आणि त्याच्यामध्ये अंगठी म्हणा बांगड्या म्हणा असं मखमलीवर ठेवायचं. काय गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण आहे. महाराज म्हणाले तशी भगवंतानी आपल्या या डबीमध्ये जिभेची मखमल बसवली आहे, माऊ. त्याच्यावर नाम नसेल, नामाची अंगठी नसेल, नामाचा बिलवर नसेल तर नुसतीच पोकळ डबी आहे म्हणले. ते काय महाराज सांगत असतात. गोंदवलेकर महाराजांनी फार सोपं केलं हे सगळं. थोडं तरी नाम रोज घ्यावा. रघुपती राघव राम
पतित पावन सीताराम। बोलिए रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। मोठे मोठे शिलाखंड तोडण्यात येतात, ते एकमेकांना अडकण्याकरता त्याच्यामध्ये काही खाचाखोचा करण्यात येतात. अनेक वनस्पती तोडण्यात येतात, ती झाडं शेजारी टाकली जातात आणि वेलींच्या साह्यानं असं कव्हर करण्यात येतं, घट्ट बांधण्यात येतं. झाडं दगडांना घेऊन तरंगतायत, लक्षात घ्या. डोळ्यासमोर आलं पाहिजे. खालपासून वरपर्यंत बांधत आणलं किती वेळ लागेल? फक्त पलीकडे जाण्याचा मुद्दा आहे. नंतर फक्त वेली कट केल्या तर तो तसाच्या तसा बुडालेला आज दिसतो. पहिल्या दिवशी 14 योजना, दुसऱ्या दिवशी 20 योजना, तिसऱ्या दिवशी 21 योजना, चौथ्या दिवशी 22 योजना आणि 5व्या दिवशी 23 योजना, अशी 100 योजनांची सेतुबंधनाची योजना झाली. बरं, काय वर्णन केलंय हो. वाल्मिकी रामायण सांगतं, अभूतपूर्व रामेण सागरे सेतुबंधनं, सागरे सेतुबंधन्तं न श्रद्धध्यां कथंचन. विश्वास ठेवणार नाही कुणी, असं रामाने हे कार्य करून दाखवलं. अभूतपूर्व, यापूर्वी कुणीही केलेलं नव्हतं. आता हे बांधतात ना, काय 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 बांधत असतात पूल बिल, ते उद्घाटनाच्या वेळेलाच पडतात बघा. फक्त ते उद्घाटन करणाऱ्या मंत्र्याच्या टाळक्यात पडत नाहीत का कोण असतो. काहीतरी त्यांचं पुण्य असणार, वाईट बोलू नये. वर्षानुवर्ष काय इंजिनियर्स असतील हो. हे खूप झालं. बरं, ते हिमालयामध्ये काय कुठलं शंकरांचं स्थान रे ते? केदारनाथ. हां, केदारनाथाला 5-6 वर्षापूर्वी फ्लड आला बघा मोठा. सगळी मंदिरं नवीन कन्स्ट्रक्शन पडली आणि शेकडो हजारो वर्षापूर्वीचं ते केदारनाथाचं मंदिर शंकराचार्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला. त्यावेळेचे इंजिनियर्स, ते टिकलं. प्रश्न असा पडतो, नवीन शिकलेले जास्त शिकले आहेत का जुने शिकलेले जास्त शिकले होते? प्रश्न पडतो की नाही?
जुनी घरं बघा, 200-200, 300-300 वर्ष झाली तरी टणटणीत घरं आहेत बघा. आडव्या तुळया बिळ्या सगळ्या कोकणातली घरं आहेत की नाही. हे नवीन बांधलेली जरा धक्कावाला इकडं पडते का तिकडं पडते. नवीन इंजिनियर्सनी, नवीन शिक्षण पद्धतीने या जुन्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत, विचार करायला पाहिजे. काय चुकतंय आपलं? आपण काय समजतो, जुने शिकलेले नव्हते ना, आपण फार शिकलोय. काय शिकलोय? सासूनी सांगितलं पहिल्यांदा सुनेला कुकर लाव. ती म्हणली कुकर कसा लावायचा माहित नाही. काही नाही, कुकर म्हणाली त्या याच्यावर ठेव आणि 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास तांदूळ. तिनं वेगळे वेगळे ठेवले त्यात आणि कुकर लावला. शिक्षणाच्या नावाखाली आपण मागे चाललोय, लक्षात घ्या. हे आणि हे वाल्मिकी रामायणातले हे पुरावे आहेत. हे ऐतिहासिक पुरावा अजून काय पाहिजे? आपले सगळे लोक शिकले होते आणि फार पक्के होते. आपण दक्षिणेमध्ये मंदिरं बघायला जा, प्रश्न येतो की इतकं मोठंच्या मोठा दगड खालून वर कसा नेला? त्याचं वर्णन केलं की शेणाचा जाड थर दिला की दगड हलका होतो. किती गोष्टी. शेणाचा जाड थर दगडावरती द्या की तो दगड आपोआप वजनाला कमी होतो. माहितीये का आपल्याला? हे मलाही माहित नव्हतं. परवा मला एकाने व्हिडिओ पाठवला त्याचा की शेणाचा जाड थर दिल्यावर असा बोटावर उचलता येतो एवढा मोठा दगड. दगडावर बारीक नक्षीकाम करायचंय. किती बारीक? अहो, सोन्यावर नक्षीकाम केल्यासारखं दगडावर नक्षीकाम आपण दक्षिणेत गेल्यावर बघायला मिळतं. कसं? विशिष्ट प्रकारची वनस्पती लावली ना की तो दगड माऊ होतो आणि बराबरा बराबरा करून घ्यायचा. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. एक साधा प्रश्न विचारतो मी आपल्याला. आपण गेल्या हजारो वर्षात समुद्रातनं मीठ किती काढलंय हो? सगळ्या समुद्रातून मीठ किती काढलंय? मीठ काढायची पद्धत माहिती आहे ना? ते समुद्राचं पाणी एका बाजूला लावायचं आणि बराच वेळ ते ठेवायचं आणि मग हळूहळू पाणी त्यातलं बाष्पीभवन होतं आणि त्याचं मीठ तयार होतं. असं किती मीठ संपवलं समुद्रातलं? हजारो किलो संपवलं की नाही. प्रश्न असा आहे, समुद्र अजून खारट कसा काय हो तेवढाच? कोणी आपण गेल्यानंतर नंतर ते ढवळून जातं का? आपण 50 वर्षापूर्वी समुद्राचं पाणी चाखलं असेल कधी, समुद्राच्या इकडे गेलं आणि आता बघितलं तरी तेवढंच खारट आहे की नाही. कोण मीठ घालतो माहिती आहे का? विज्ञानाच्या हजारो गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. चंद्रप्रकाशातून ते मीठ येतं. तुम्ही चंद्रप्रकाशात अशी झेप करून बसला तर ते मीठ आपल्याला, तो चंद्रप्रकाश खारट लागत नाही. किती सूक्ष्म आहे सगळं. औषधी कोण देतो आपल्याला? चंद्र देतो. सूर्याकडून चंद्राकडे जातात प्रकाश किरण आणि ते औषधं घेऊन याच्यावरती पडतात आणि मग चंद्रामध्ये औषधी साठवली. बरं, काय श्लोक आहे तो चंद्रामध्ये औषधी आहेत असा श्लोक तुम्ही म्हणता ना वैदिक मंडळी? दधिशंख काहीतरी आहे. औषधी, सर्व औषधी समुत्पन्न, सगळ्या औषधी आहेत चंद्रामध्ये. आता गेलंय चांद्रयान, आता गेलं त्या परवा त्याच्या ऑर्बिटमध्ये गेलंय. बघूया आता काही कळतंय का. असो, मला सांगायचा मुद्दा असा, ह्या सगळ्या कथानकांना आपण न्याय दिला पाहिजे. हे खरं सायंटिस्ट लोकांनी वाचलं पाहिजे. वाचतायत, आपले नाही वाचत आहेत पण ते परके वाचतायत की कसं गेलं असेल हे. आणि तो पूर्ण झाला. मला अनेकदा वाटतं की या 5 दिवसामध्ये रावणाने एकही विघ्न आणलं नाही. कोणाला पाठवता आलं असतं की नाही, जाऊन तिथे बॉम्ब लावून या. काही विघ्न आणलं नाही हो रावणाने. इथेच रावण सपशेला हरलाय म्हणाले. रावणाला कळलं आता बहुतेक बॅगा भरायला हरकत नाही, आता आपली उचल बांगडी होणार. कॉन्फिडन्स लेवल त्याची काढून घेतली हनुमंतानी. आणि यानंतर भगवंतानी एक अजून कौतुक केलंय. अंगदाला जवळ बोलावलं. सारंगच आहे. अंगदाला सांगितलं एक काम कर, शेवटचा करी विचार फिरून एकदा जा आणि त्या लंकेशाला सांगून ये, तुझ्या म्हणजे या लंकाधीशाला, त्या रावणाला सांगून ये
की बाबा मी काय तुझी बाभळ बुडवली नाही, मी तुझं घोडं मारलेलं आहे, मी तुला काही त्रास दिला नाही, मी आपलं तिकडे राहत होतो पंचवटीला, माझी बायको कशाला पळवलीस, ती परत आणून दे, आपण युद्ध करायला नको. आपल्या मनातील बुवा रावणाला मारण्याकरताच गेलाय ना तो राम, तरीही का तरी एवढ्या करता की नंतर इतिहासाने आपल्याला दोष देता कामा नये. एवढ्या करता शेवटपर्यंत कृष्णाने सुद्धा महाभारती युद्धामध्ये शेवटपर्यंत नकारे युद्ध करू, त्याला म्हणतात हलवून खुंटा बळकट करणे. ते पूर्वीच्या काळी ते जाता असायचं ना, तो असा ठोकायचा आणि नाही ना, पण खात्री नसली ना असं करायला नुसताच खुंटा हातात जातं दुसरे. म्हणून अंगदाला पाठवले. या 2 परीक्षा घेतल्यात. रावण बधत नाही ना पाहिलं आणि अंगद सुटत नाही ना पाहिलं आपल्यापासनं. आपली माणसं कशाला म्हणतात, एवढ्याशा कारणांना सुटतायत, ती आपली नाहीच हो, तर होतीच ती आपली. आणि आता इथे अनेक सुंदर कथा येतात. शुक नावाचा एक रावणाचा गुप्तहेर इकडे आला, सगळी बित्तम बातमी नेऊन पोचवायला. शुक, सारण काही लोकांना पाठवलंय, ते सगळे आले. वारणार कळलं हे फॉरेनर आहे, त्यांना धरून मारला, चांगला चोपला. राम राम म्हणले, अरे 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 त्यांना कशाला मारतात, ते दूत आहेत बिचारे. त्यांना छान जेवायला घाला व्यवस्थित, आणि इतकं त्यांना कौतुक केलं रामानी. अहो ते दोघं इतके खुश झाले, राम होते म्हणून आम्ही वाचलो, नाही तो मेलो असतो म्हणले आम्ही. आणि ते रावणाकडे जाऊन स्तुती करायला लागले, तिथं परत दुसऱ्यांदा मार खाल्ला. रामांची स्ट्रॅटेजी काय लक्षात घ्या, काय धोरण आहे. सापडले त्यांना लगेच कौतुक करावं. आणि किती शुकानी सांगितलंय, म्हणजे त्या रावणाच्या दूत शुक बरं का, ते शुक नव्हे, शुकदेव नव्हे. शुकानी सांगितलंय, रावणा माझं ऐक, युद्ध करू नको. शुकानी समजावलंय रावणाला. तो वास्तविक रावणाच्या पक्षातला आहे, पण त्याला कळला की रामांचा केवढा अधिकार आहे. ते नुसते पराक्रमी नाही आहेत, ते उदारही तेवढेच आहे. खूप मोठा संवाद आहे. आणि सर्वप्रथम एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहूया. म्हणून रावणाने आपल्या विद्युज्जिह्व नावाचा एक महाभयंकर विद्युज्जिह्व नाव आहे त्याचं, तो उत्तम असं पुतळे बनवायचा. त्याला रामांचं मस्तक बनवायला सांगितलंय. तो हळूच जाऊन विमानातनं बघून आला, रामांचे फोटो बिटो काढून इकडून तिकडून म्हणजे डोक्यात. आणि किती बेमालूम बनवलंय, मोठंच्या मोठं चांदीचं ताट, त्याच्यामध्ये शेजारी रामांचं धनुष्यबाण बनवलं त्यांनी. आणि ते मस्तक तुटलंय, त्या जटा, त्याच्यामध्ये चूडामणी होता, रामांचा एक चूडामणी होता, तसंच तसं चूडामणी, आणि ओठ बीठ सगळं तसं, आणि रक्तबंबाळ आर्टिफिशियल रक्त बनवलं. आणि चांदीच्या ताटासह त्यांनी ते सीतेला भेट केलं. म्हणजे त्या याला महोदर नावाचा एक असिस्टंट आहे, त्याला पाठवलं. रावणाने सांगितलं, जा रे, रामाना मारलंय आणि हे मस्तक हे दाखव रे. सीता आता रामांच्या बरोबर राहिली आहे, जवळपास 12 दुनी 24 वर्ष बरोबर राहिली आहे. पण किती त्यावेळेला विद्या यांच्याजवळ चांगली असेल. सीतेसारखी सीता फसली आणि तिनं ते असं मस्तक जवळ घेतलं आणि ओक्साबोक्षी रडायला लागली असं वाल्मिकी वर्णन करतात. तिला वाटलं की आज संपलं. रावणाने निरोप दिला, अगं माझा तो प्रहस्त गेला होता, रामाना ठार केलं, हे त्यांचं धनुष्यबाण, हे त्यांचं मस्तक गा. आता काय तुला मला वश होण्यापलीकडे काय, नाही तर मरून जा. मला वश हो, नाही तर मरून जा, तुला काही ऑप्शनच उरलेलं नाही आहे. सीतेनं ते मस्तक जवळ घेतलं आणि ओक्साबोक्षी रडली, राघवा बोलत का नाही. कोसळली सीता. आणि रावण तिथे जाऊन सांगतो, मग काय ठरलं, उगाच आपलं तू रामाची उगाच, माझ्या त्या प्रहस्तानं असं जाता जाता वध केला रामांचा. लक्ष्मण तिकडे पडलाय, त्याचं सगळीकडं मस्तक काढू म्हणून रामांचं फक्त मस्तक तुला विश्वास बसायला पाहिजे म्हणून आणलंय, आता मला वश हो.
काय रडली सीता. आपल्याला पुढची कथा माहिती आहे म्हणून आपल्याला या कथेचा गंभीरपणा लक्षात नाही येते. इतकी म्हणजे कोसळलीच हो. ज्याच्या भरोशावर आपण जगतोय तो संपला. इतक्यात धावत धावत कुणीतरी आलं, हल्ला आला, रावण गोल वळला आणि गोल वळल्याबरोबर ते मस्तक गुप्त झालं. पटकन त्रिजटा धावत गेली, तिला जानकीला धरलंय. कोसळतेस काय, तुला कळत नाही का रामाना कोणी मारू शकत नाही, हे मायावी मस्तक होतं. मग सीतेला कुठं धीरात धीर आला, जीवात जीव आला हो, थोडा धीर आला. काय त्या त्रिजटेला धन्यवाद द्यावेत हो. नंतर सगळं चांगलं 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 झाल्यानंतर कुणी वा 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 म्हणेल, पण जसे मी बाकी हनुमंताला किंवा यांना धन्यवाद देतो तसे मी त्या त्रिजटेला स्वमनातल्या मनात धन्यवाद देतो. त्या राक्षसी का असे ना पण तिनं सांभाळलंय सीतेला. आणि यानंतर युद्धाला आरंभ होतोय. आरंभ होणार आहे तिथपर्यंत येऊन पोहोचले. आता 3 पर्वत आहेत, सुवेलाचल, त्रिकुटाचल आणि लंब. त्रिकुटाचल पर्वतावरती प्रत्यक्षात लंका आहे आणि राम आता सुवेलाचल पर्वतावरती आहेत. आणि पर्वतावरून ते निरीक्षण करतायत की आता उद्याच्याला प्रत्यक्षामध्ये युद्ध होणार आहे. हे छोटे फुटे हल्ला म्हणलो म्हणजे काय छोटं काहीतरी किरकोळ झालंय, पण प्रत्यक्षात युद्धाला आरंभ उद्या होणार आहे. म्हणून वरून बघणं चाललंय. राम बघतायत, वरून निरीक्षण करतायत. लक्ष्मण निरीक्षण करतो, विभीषणाचा संवाद चाललाय. रामा, इकडून आपल्याला शतघ्नी त्रास देऊ शकते, तिकडून आपल्याला युद्ध करावं लागेल. आणि नेमकं त्याच वेळेला त्रिकुटाचल पर्वतावरती रावण आपल्या राजवाड्याच्या सौधामध्ये आलाय आणि तोही निरीक्षण करतोय. रामांच्या शेजारी उजव्या हाताला उभ्या असणाऱ्या सुग्रीवानं पाहिलं आणि रावणाला खूप लांब पाहिलं. रावणाला पाहिलं आणि एकदम त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, एकदम तो 2 उड्यामध्ये टाण टून 2 उड्यामध्ये जाऊन पोहोचला रावणाशी आणि रावणाशी जाऊन भिडला. त्याला कॉन्फिडन्स आहे, खात्री आहे, कारण वालीनी या रावणाला चांगला बेदम चोपलेला आहे. वाली संध्या करत असताना त्या वालीला रावण त्रास द्यायला लागला. तेव्हा संध्या करणाऱ्या वालीनी त्या रावणाला जवळ बोलावला, त्याचं बोट धरलं, त्याला असा जोरात ओढला, असा काखेत दाबून धरला आणि उरलेली गायत्रीची माळ पूर्ण केली वालीनी, सुग्रीवाचा बंधू. आणि त्याला समुद्रावर फिरवला, 2-4 ठिकाणी असा बुडवला, घरी आणला, महिनाभर त्याला जेलमध्ये टाकलाय. वाली एवढा पराक्रमी होता आणि सुग्रीव जवळपास तेवढाच पराक्रमी होता. बर, रावण जी तपश्चर्या केली आहे त्यानं वानरांकडून आणि नरांकडून मी मेलो तरी चालेल असा तो बोलला नाहीये, पण नर आणि वानरांची त्याला भीती वाटत नाहीये. त्यामुळे वानर रूपानं असणारा सुग्रीवाला हे माहिती आहे की रावणाला मी सहज लोळवू शकतो. युक्त्या आहेत माझ्याजवळ, हनुमंती डाव टाकून, असे वानरांचे कुस्तींचे डाव आहेत, असे डाव टाकून मी रावणाला संपेल, आजच्या आज युद्ध संपेल. आणि म्हणून तिथे सुग्रीव जातो आणि एकदम रावण बेसावध होता आणि धपकन त्याच्या अंगावरती सुग्रीव जाऊन पडला. वाल्मिकी वर्णन करतात, रावण पालथा आणि मारामारीला सुरुवात झाली. हो, ढिशम 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 मारामारीला सुरुवात झाली आणि रावण आता संपतो इथपर्यंत वेळ आली. असं एक युद्ध रावणाने वालीबरोबर केलंय. त्यामुळे त्याला माहिती आहे वानरांच्या बरोबर बलानी, शरीर बलानी मी युद्ध करू शकणार नाही, कारण अत्यंत चपळ असतात वानर. दिसायला एवढं दिसतं वानर, पण चांगल्या जाड माणसाला अवघड जातं बरं का ते जरा आक्रमण केलं त्याने.
कारण खूप चपळ असतात, निसर्गाशी जोडलेत. आपण निसर्गापासून फार लांब गेलोय आज. त्यामुळे साप सुद्धा बघा एकदम इतका फसकन, आपण नाही तेवढ्या चपळ, कारण आपण आपल्यातली चपळता विसरून बसलोय. आपण जो असं करू शकतो की नाही, पण आपल्याला कळत नाही, तो पटकन चावून मोकळा होतो. आपण हात असा करू शकतो का? सगळे प्राणी लक्षात घ्याल, निसर्गाशी जो जोडला गेलेला आहे. मानव आज निसर्गापासून दूर झाल्या, चालायला लागलो तरी आपण पायात चप्पल घालतो, चालायला लागलो तरी आपल्या अंगात कपडे आहेत. आपण निसर्गाशी खाणं सुद्धा निसर्गाशी आपलं राहिलं नाहीये, कितीतरी आपण केमिकल खातोय. सुग्रीवाशी आपण असे 2 हात करू शकत नाही हे रावणाला माहिती आहे, म्हणून त्यानं पटकन मायावी विद्या बाहेर काढली. आणि माया मात्र याच्याजवळ काही नाही आहे. एकदम 10 रावण प्रगट झाले हो. आता तो गडबडला, रावणाशी 2 हात करू पण 10 रावण प्रगट झालो, कुठला रावण करा. आणि मग मात्र सुग्रीवाच्या वरती रावणाने अटॅक केला आणि सुग्रीव आता जखमी व्हायला लागला. हे वाल्मिकी रामायणातलं चाललंय. आणि आता त्याला कळलं की आता आपण वाचत नाही. पण सुग्रीवाचं एक वैशिष्ट्य आहे, तो पळायला लागला की कुणाला आटपत नाही बरं का. मॅरेथॉन पटकन 2-4 उड्या मारल्या आणि कसा बसा रावणाच्या तावडीतनं वाचला आणि ठाई ठाई जखमा झालेला रामांच्या इथे सुवेला पर्वतावर आला आणि खजील झाला. मी करायला गेलो काय आणि झालं काय. रामांनी पटकन त्याला उचलला, आपल्या छातीशी धरला, पहिल्यांदा त्याचं सांत्वन केलं. आणि रामांच्या मुखामध्ये इतकं सुंदर पद आहे, वाल्मिकी रामायणातली जी जी पद रामांच्या मुखात आहेत, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, किंवा ही सगळी पद मुळातून पुन्हा पुन्हा ऐकत चला, म्हणजे आपल्याला जीवनामध्ये आयडिया येतात. उतावेळपणा करायचा नाही रे. सुग्रीवा आहेस राजा आणि वागला साध्या सैनिकासारखा. प्रतापराव गुजर वीरात काय वेगात दौडले 7. महाराजांचं वाक्य इतकं मनावर घेतलं आणि 40 लाख फौजेवर 7 लोकांनी आक्रमण करावं काय? 7 ओनली. फक्त महाराज रागाच्या का तुम्ही असं केलं एवढं इतकं मनाला लावून घेतात. जरा थांबायचं. म्हणून नीट ऐकलं पाहिजे. आपलं शौर्य आपला नीट ऐका, आपलं पराक्रम वाया घालवू नये याकरता रामांचं हे पद नीट ऐका. सुग्रीवा याला साहस म्हणायचं, याला धाडस म्हणायचं का, याला अविवेक म्हणायचं रे? सुग्रीवा हे साहस असले, सुग्रीवा हे साहस असले, भूपती तुझ मुळीन शोभले, सुग्रीवा हे साहस असले. अटी तटीचा अवघड हा क्षण, मायावी तो कपटी रावण, भिडलासी त्या अवचित जाऊन, भिडलासी त्या अवचित जाऊन, काय घडे नाही कळले, काय घडे नाही कळले, भूपती तुझ मुळीन शोभले, सुग्रीवा हे साहस असले. विचारल्या विण मला विभीषणा, सांगितल्या विण नला लक्ष्मणा, कुणान देता पुसट कल्पना, कुणान देता पुसट कल्पना, उड्डाणा तव धाडस धजले, उड्डाणा तव धाडस धजले, भूपती तुझ मुळीन शोभले, सुग्रीवा हे
साहसले ज्ञात मला तव अपार शक्ती माझ्यावरची अलोट भक्ती तरीही नव्हते योग्य संप्रती तरीही नव्हते योग्य संप्रती अनपेक्षित हे काही घडले अनपेक्षित हे काही घडले भूपती तुझ मुळील शोभले सुग्रीवा हे साहसले द्वंद्वे जर तुझ वधने रावण वृथा जमविले सैन्ये आपण कशास यूथप वा वानरगण कशास यूथप वा वानरगण व्यर्थच काहे वृक्ष मिळविले भूपती तुझ मुळील शोभले सुग्रीवा हे साहसले काय सांगू तुझ शत्रु दमना काय सांगू तुझ शत्रु दमना नृपनोळखिती रणी भावना नीट ऐका सुग्रीवाला ते म्हणतात शत्रू दमना शत्रूचं दमन करायचं सामर्थ्य आहे तुझ्यात भावनेच्या भरात कधीही अविवेक करू नये काय सांगू तुझ शत्रु दमना नृपनोळखिती रणी भावना नंतर विक्रम प्रथम योजना नंतर विक्रम प्रथम योजना अविचारे जय पुणा लाभले अविचारे जय पुणा लाभले भूपती तुझ मुळीन शोभले सुग्रीवा हे साहसले सुग्रीवा हे साहसले तू पौलस्त्या सवे झुंजता क्षीण क्षण जर एकच येता सन्मित्राते राघव मुक्ता सन्मित्राते राघव मुक्ता तव सैनिक मग असते खचले भूपती तुझ मुळील शोभले सुग्रीवा हे काय लाभते या द्वंद्वाने भुगता रावण लव विजयाने लढते राक्षस उन्मादाने लढते राक्षस उन्मादाने वानर असते परतच फिरले भूपती तुझ मुळील शोभले सुग्रीवा हे दशकंठची मग विजयी होता मैथिली समग कुठून मुक्तता व्यर्थची ठरती वचने शपथा कुणी राक्षसा असते वधिले कुणी राक्षसा असते वधिले भूपती
तुझ मुळीन शोभले सुग्रीवाहे साहसले सुग्रीवाहे साहसले जा सत्वर जा जमवी सेना करी रणज्ञा सुयोग्य रचना आप्त सैन्य सह वधू रावणा आप्त सैन्य सह वधू रावणा व्यर्थ न दवडी शौर्य आपुले व्यर्थ न दवडी शौर्य आपुले भूपतीस तुझ मुळीन शोभले सुग्रीवाहे साहसले सुग्रीवाहे साहसले. Plan the work and work out the plan. नंतर विक्रम प्रथम योजना. केवळ भावनेच्या भरात रामायण ऐकू नका. केवळ डोळे पाणवण्याकरता रामायण ऐकू नका. ते तर पाणवू द्याच, पण तिथे इति कर्तव्यता झाली असं समजू नका. संपूर्ण जीवनाचं नियोजन करा. श्री वाल्मिकी वर्णन करतात, युद्धाला आरंभ होतोय. श्रीरामाने पहिल्याच दिवशी सांगितलं, विभीषण त्याचे 4 मंत्री अमात्य मी आणि लक्ष्मण एवढे 7 लोक सोडून बाकी कोणीही मनुष्याचं रूप धारण करायचं नाही. कारण मायावी मंडळी, मायावी जे राक्षस आहेत ते आपल्याला फसवू शकतात. आपल्यामध्ये काही पासवर्ड ठरवून घेतले पाहिजे आणि ते मध्ये मध्ये बदलत राहिलं पाहिजे. हे खूप जुनं आहे. आजच आपण फार शहाणे झालून पासवर्ड करतो, नंतर विसरतो असं नव्हे. आणि प्रत्येक वेळेला गुगलला विचारायला लागतं, फॉरगेट पासवर्ड आहेच त्यात ऑप्शन. मग जन्मतारीख सांगा, वडिलांचं नाव सांगा, हॅबिट सांगा. गंमत सोडून द्या, मला मुद्दा काय सांगायचा. एकाने परवा सांगितलं, गुगल म्हणजे काय, गुरु गणेश आणि लक्ष्मी म्हणजे गुगल म्हणे. वा, हे खूप जुनं आहे. हे पासवर्ड लक्षात घेतले पाहिजे. परवलीचा शब्द म्हणायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होते परवलीचे शब्द, 300 वर्षापूर्वी. आणि हे पहिल्या दिवशी रामाने सांगितलंय. अर्थात रावण काही कच्च्या गुरुचा चेला आहे असं समजू नका. त्यांनी इंद्राला सुद्धा हरवणाऱ्या आपल्या मेघनाद नावाच्या पुत्राला पहिल्याच दिवशी सांगितलं, जा आणि पहिल्याच दिवशी असा हल्ला कर, अशा प्रकारे आक्रमण कर की पुढे युद्धाला शिल्लकच ठेवू नको कोणाला. ब्रह्मदेवानी त्याला एक कवच दिलंय. ते कवच घालून तो उभा राहिला की तो दिसेना असाच होत असे. कुठून बाण येत आहेत कळत नसेल, म्हणून इंद्र हारायचा. पहिल्या दिवशी त्यानं कवच घातलेलं नाही आहे, पण त्यानं इतका जबरदस्त आक्रमण केलं. लक्षावधी राक्षसांना घेऊन तो युद्धभूमीमध्ये आला. हजारो वानरांची कत्तल केली आहे त्यांनी. हात पाय तुटून पडलेत, मस्तक तुटून पडली आहेत. अंगदानं उड्डाण केलं आणि तो इंद्रजितावरती तुटून पडला आणि इंद्रजिताचा सारथी मारला, घोडे मारले. इंद्रजिताला परत जावं लागलं, पण परत जाता जाता त्यांनी मुख्य जे राम लक्ष्मण आहेत यांच्यावरती नागपाश टाकले. मागे उभे होते राम लक्ष्मण आणि त्यामुळे ते सावध नव्हते आणि हजारो नागांनी रामांना आणि लक्ष्मणाला गुंडाळलंय आणि चावतायत ते. राम लक्ष्मण निळे पडले. संपलं. आणि लक्षात आलं पहिल्या दिवशीचा प्रसंग आहे आणि बर त्याची तोड यांनाच माहिती नाही, हेच बेशुद्ध पडलेत. व्हॉट टू डू. आणि असं वाटलं की आता युद्ध हरणार. पहिल्याच दिवशी काय करणार. हनुमंत कुठेतरी युद्धात गुंतले होते. हनुमंताला कोणीतरी सांगितलं. हनुमंत म्हणले, काय चेहरे काय टाकून बसलाय. म्हणले, ज्यांच्याकरता युद्ध मांडले ते बेशुद्ध पडलेत. आले हनुमंत, पाहिलं हजारो नाग आणि जवळही येऊ देण्यात ते नाग. हजारो. कल्पना करावं, एक नाग बघितला, नाग जाऊ द्या, पाल बघितली तर काय अवस्था होते.
आणि काय करणार हो. आणि ते मंत्रयुक्त आहेत, नुसता नाग साधा नाग नाहीये, मंत्राच्या साह्यानं त्यांना सोडले, म्हणजे ते असे भारलेले आहेत. हनुमंत म्हणले काळजी करू नका. हनुमंत याचा अर्थ असा लक्षात ठेवाल की सगळ्याची तोड. हनुमंत म्हणले काळजी करू नका, माझ्या कलिगला फोन करतो. कलिग म्हणजे माझ्या बरोबरचा सेम ऑफिसर. कोण? गरुड. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. दोघांचे मोबाईल नंबर सेम हो. गमतीने बोलतोय पण मुद्दा लक्षात घ्या. गरुडाला बोलवलं स्वर्गातनं, ताबडतोब या, काय तुम्ही करत असते सगळी कामं बाजूला टाकाय, इमर्जन्सी, उद्या येतो परवा येतो नव्हे. आणि गरुड त्या रणांगणामध्ये आल्या, गरुडाचा फडत्कार ऐकल्याबरोबरच नाग निघाले. ते म्हणले आमचा आज बहुतेक विषय मिटणार, त्याचा नाश्ता आहे हो आम्ही. सगळे नाग पळून गेले आणि गरुड अमृत घेऊन आलाय. गरुडाने दोघांच्या अंगावरती अमृत शिंपडल्यावर दोघेही जागे झाले. हनुमंताला आठवा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कालही हेच बोललो, हनुमंत ज्याच्या जीवनात आले, हनुमंताची उपासना जिथे आली तिथे सगळ्या अर्थानं सकारात्मकता सुरू झाली. अहिरावण महिरावण प्रकरण वाल्मिकीने लिहिलेलं नाहीये, पण ज्यांनी कोणी लिहिलंय ते इतकं छान लिहिलंय. अहिरावण महिरावणाने रामाना आपल्या पाताळ लोकामध्ये कुंभिनसी देवीला बळी देण्याकरता म्हणून ठेवलं म्हणे. आणि बांधून ठेवलं त्यांना असं, हा तो काहीच करता येईना त्यांना. आणि तो म्हणला थांबा, मी तुम्हाला उद्या सकाळी बळी देणार आहे, काय तुमच्या देवाला आठवायचं असेल तर आठवा. कुणाची आठवण करावी रामाने आणि लक्ष्मणाने? देव म्हणून कुणाची आठवण करावी? राम म्हणाले लक्ष्मणा, आता जर हनुमंत असताना तर त्यांनी यातनं आपल्याला सोडवलं असतं. आणि कुंभिनसी देवीच्या ठिकाणी हनुमंतच उभे होते. असं काय काय सुद्धा वर्णनच इतकी छान आहे. तो डोळ्यात पाणी आलं. देव म्हणून माझी आठवण करतोय राम, असो. आणि यानंतर युद्धाला आरंभ झाला. पहिल्याच दिवशी रामांनी पुरुष नावाचा व्यूह रचलाय. कोण कोण पुढे राहणार हे ठरलं. पुरुष नावाचा व्यूह रचला. उजव्या बाजूला शरभ राहील, डाव्या बाजूला गंधमादन राहील, मागे सुषेण राहील आणि सुषेण, जांबुवान आणि वेगदर्शी मागे राहतील. राम आणि लक्ष्मण बरोबर मध्ये राहतील. असं म्हणजे पुरुष असा चाललाय, असं कल्पना करा. अशी सेना चालली आहे की वरनं जर ड्रोननी जर त्याचा फोटो काढला तर माणूस पुढे चाललाय असं दिसेल, माणसाच्या आकाराचा. आणि जर कोणी आलं की असं करून त्यांना घेतात आणि संपवतात. म्हणजे आलं का लक्षात? असा. आणि धूम्राक्ष नावाचा महाभयंकर बलाढ्य असा राक्षस समोर आला. आणि इतका तो धूम्राक्ष, त्याचे डोळे कायम तांबडे असायचे, धुरासारखे, दूर लागल्यासारखे डोळे असायचे. अनेक कारणांनी होतात तसे. हनुमंत भिडला त्याला आणि धूम्राक्षाची चटणी करून टाकली हनुमंताने. हनुमंत संधीच देत नाहीत. आणि यानंतर चिंध्या केल्या. रावण चिंतित झाला, धूम्राक्ष मेला, आता काय करावं? त्यांनी अकंपनाला बोलवलं. अकंपनाला सांगितलं, अकंपना तुला देवही घाबरतात, जा. आणि खरोखर अकंपन कधी कंप पावत नसे, एकदम स्ट्रॉंग मेंटॅलिटी. या अकंपनाशी अंगद भिडला आणि अंगदानी अकंपनाला संपवला. रावणाचा विश्वासच बसला नाही असं वर्णन केलंय वाल्मिकीने. अकंपन संपला. वेगदर्शी नावाचा, आपला वज्रदंष्ट्र नावाचा महाभयंकर राक्षस आला. हनुमंतानी त्याला साल वृक्ष घेतली आणि त्याला झोडपला झुरळासारखा. आणि आता प्रमुख सेनापती प्रहस्त, तो प्रहस्त आला. रावण म्हणाला, शंकरांच्या सेनापतीचा मणिभद्राचा तू एक काळी पराभव केला होतास, जा अमोघ पराक्रम दाखव आणि राम लक्ष्मणाला धरून घेऊन ये. प्रहस्त निघाला. नील त्याच्याशी भिडला आणि नीलानी, हे लक्षात घ्या, वानरांची युद्धनीती फार वेगळी आहे. ते काय करतात? धोंडे टाकतात डोक्यावर. अहो तुम्ही कितीही तोफेचा गोळा टाका, त्याला जर धोंडा जाऊन मिळाला तर ते तिथेच पडायचं टाळक्यात त्यांच्या. दुसरं,
मोठीच्या मोठी वृक्ष उपटतात ते आणि झोडपतात. आपण जसं झुरळाला मारतो ना झाडूने, झुरळ क्वचित नाही का ते स्वयंपाकघरात झुरळ त्या फोडणीच्या डब्याला खाल्लं असतं, आपण असं 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 करत असतो, ते झुरळ असं एकदा असं असं करत असं हातावर येतं मोठं खजुरासारखं. इतका राग येतो त्या झुरळाचा ई केल्याचा, म्हणजे आपल्याला किळच वाटली. आणि नंतर ती बाई ते तेल बिल सगळं बंद करते आणि त्याच्या झुरळाच्या मागं लागते, फटा 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 मारते. ते झुरळ असं होऊन पडलेलं असतं. मेलं तरी मेल्या मर. ते मगाचा इगो नवऱ्याला नाही घाबरत, नाही झुरळाला घाबरते. केवढा इगो आहे. कळाय करता सांगतोय. अशा पद्धतीने झोडपतातच ते. प्रहस्ताचा चुराडा झाला आणि शेवटी रावणाला कुंभकर्णाला जागा करावं लागलं. कुंभकर्ण जागा झाल्याबरोबर कारण विचारतो आणि कारण ऐकल्यावरती त्यांनी रावणाची निर्भत्सना केल्याचे श्लोक आहे तिथे. रावणा किती वाईट वागलास. हजारो वेळा मी तुला सांगितलंय परस्त्रीकडे अशा अर्थानं पाहू नको. हे केव्हा तरी भोगावंच लागतं. कळत नाही तुला. कुंभकर्णाने स्तुती केलेली नाही, लक्षात घ्याल. खूप विवेकी आहे अत्यंत. इतका रावण संतापला. मग जा त्या विभीषणासारखा त्याला भेट, विभीषणाच्या सारखा त्याच्या बाजूने लढायला जा. नाही म्हटला, मी तुझं अन्न खाल्लंय, मी तुझ्याशी प्रतारणा करणार नाही. जा कुशाल मद्यपान कर, काळजी करू नको. सहज वध्य मजसी इंद्र. सहज मजसी वधस, सहज म्हणाले सहज मजसी वध्य इंद्र. काय कोण क्षुद्र रामचंद्र. लंकेवरी काळ कठीण आज पाहतोला. आणि निघाला ना हो. 3 मजली बिल्डिंगच हो. हजारो वानरांचा चुराडा त्याच्या पायाखाली होतोय. हो असा गेला. आणि त्यानं काय करावं. त्यानं सुग्रीवालाच पकडला. 2-4 वाजवल्या सुग्रीव बेशुद्ध झाला. सुग्रीवाला काखेला मारला आणि चेकमेट, युद्धच संपलं. सुग्रीव राजा आहे ना. काही असलं तरी युद्ध बंद. कारण सुग्रीवाला वेटील धरला. युद्ध थांबवताय का मारू. युद्ध थांबलं आणि घेऊन आला. रावणाच्या रथात टाकला, रावणाच्या इथे टाकला. हे घे माकड धरून आणले, म्हणले कर त्याला अटक आणि खुला खुशाल मद्यपान कर, मी जाऊन झोपतो. असा आहे कुंभकर्ण. आणि आता त्याला अटक करायला, बेड्या घालायला काही राक्षस धावल्या. क्षणाला नेमका तो कीर्तनात मध्येच जसे लोक चहाच्या वेळेला जागे होतात तसा सुग्रीव जागा झाला. आणि त्यांनी त्या कुंभकर्णाचा नाकाचा कडकडून चावा घेतला आणि पळाला. मी मगाशी सांगितले पळायला लागला की तो कुणाला आठवत. एका विषयात सुग्रीव 1 नंबर आहे. आणि आता पुन्हा गोल वळला. कुंभकर्णन हु 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 असा करत आला नाव मध्ये. त्या युद्धाच्या मध्ये येऊन उभा राहिला आणि सर्वप्रथम लक्ष्मणानं बाण टाकून त्याला विंधला. तो म्हणला, रामा लक्ष्मणा तुम्हाला मी काकडीसारखं कच्च खाऊन टाकतो. आणि रामानी पहिल्यांदा वायव्यास्त्र टाकलं आणि त्याचं चलनवलन बंद करून टाकलं. आपलं चलनवलन चालू आहे कारण आपल्या शरीरात वायू नॉर्मल आहे. पक्षाघात होतो म्हणजे काय होतो, वायू प्रक्षुब्ध होतो. लक्षात घ्या. वायू प्रक्षुब्ध झाला, अहो साधा पोटातला वायू प्रक्षुब्ध झाला तर काय अवस्था. मला वात आहे म्हणलं पेटव मती. सगळं आपलं जीवन वायूवर आहे, लक्षात ठेवा. गंमत सोडून द्या. वायव्यास्त्र हे मंत्राच्या साह्यानं आपल्या ताब्यात घेणं शक्य आहे. काय आपले पूर्वज असतील. वायूचे मंत्र आहेत. वायूचा जाऊ दे, हनुमंताचा मंत्र म्हणा. तो वायुपुत्र असल्याचा परिणाम आपली शक्ती वाढवतो. वायू हा 4 महाभूतामध्ये सगळ्यात महापराक्रमी. शक्ती नावाची जी गोष्ट आहे ना ती प्रगट ज्याच्यात न होते ती वायू देवता आहे बरं का. म्हणून वायूनी सगळ्या देवतांना ते पुराण सांगितलं, ते शिवमहापुराण आहे. इथून आता काशीला ते सांगायलाच जायचंय म्हणून ते डोक्यात चाललंय माझ्या. वायू हा शक्ती आहे, लक्षात घ्या. वायू म्हणजे शक्ती आहे आणि शिवांची शक्ती. शिव आणि शक्ती, शिवशक्तीचा विलास आहे ना जग म्हणजे. म्हणून वायव्यास्त्र टाकलं. दुसरं इंद्रास्त्र टाकलं, हात तुटला त्याचा. आणि शेवटी सर्पाकृती ब्रह्मास्त्र टाकलं
आणि त्याबरोबर त्याचा कंठनाळ चिरला गेला आणि तो समुद्रात कोसळला. देवतांनी स्तुती केली, आकाशातून पुष्पवृष्टी केली आहे. भयानक किंकाळ्या टाकत कुंभकर्ण संपला. रावण अत्यंत दुःखी झाला. रावणाने इथं वर्णन केलंय, आता सीता प्राप्त झाली तरी काय करू, सीता प्राप्त होऊन सुद्धा काही उपयोग नाही. वेडा पिसा झाला. तेव्हा माल्यवान नावाचा त्याचा सासरा आहे, केकसीचा पिता, तो धावत आला आणि त्यानं समजावून सांगितलंय. खूप लोकांनी समजावून सांगितलंय रावणाला, लक्षात ठेव, रावणा जो धर्मवान असतो त्याच्यावर अशी संकट कधी येत नाही. तू अधर्मानं वागलायस, सीता सन्मानानं परत दे. माझं ऐक, अजून सुद्धा तुझा मुलगा इंद्रजित वाचावा वाटत असेल, तू वाचावा, राक्षस कुल उरलेलं वाचावं वाटत असेल तर माझं ऐक. मी तुझ्या आईचा वडील आहे, तुझा आजोबा आहे, केकसीचा पिता आहे मी. सासरा चुकून म्हणलो मी, आजोबा आहे मी तुझा. तेव्हा तू माझं ऐक. इतका भडकला तो, काही मला अक्कल शिकवू नका म्हणला. आणि एकेकाला बोलावलंय त्यांनी, त्रिशिर, नरांतक, त्याची यादी दिली, देवांतक, अतिकाय, अशा चौघांना बोलवलंय. हे अतिकाय म्हणजे प्रतिरावण होता, धान्यमालिनीचा मुलगा. प्रत्येकाची चरित्र आली, ते किती पराक्रमी आहेत वाल्मिकीने वर्णन केली आहेत. आणि त्रिशिराला हनुमंतानी संपवला, नरांतकाला अंगदानी संपवला, देवांतकाला पुन्हा हनुमंतानी संपवला. आणि अतिकायासमोर कुणाचाच पाडावं लागेना. शेवटी रामाना तिथं यावं लागलं आणि अतिकायाला संपावं लागलं. आणि रावण युद्धाला येऊन संतापला आणि येऊन पोहोचला आणि रामांच्या समोर उभा राहिला आहे. रावणाला आलेलं पाहिलं आणि रामांची तळ पायाची आग मस्तकाला गेली आणि राम उभे राहिलेत. एक 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 प्रसंग, जटायूला यानंच मारलंय, सीतेला यानेच बळवलंय आणि जे तरतर 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 तळ पायाची आग मस्तकाला गेली. रामाने भराभरा 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 जितके बाण सोडले, रावण बेशुद्ध झाला. त्याच्या सारथ्यानं त्याला पळवला म्हणून तो वाचला, नाही तर त्या दिवशी युद्ध संपत होतं. फ्रेश होते राम. आता पहिल्यांदा रावणाला पाहिला. इथं वर्णन करतात, पंचवटी सी केला, पंचवटीला प्रण केला होता, सीता पळवली रावणानं कळल्यावर. पंचवटी सी केला, होता संकल्प पूर्ण आज करू, निवटून निशाचराशी पृथ्वीचा पाप भार पूर्ण हरू. राम राम सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम. महाभयंकर असं युद्ध झालं. रावण त्या दिवशी मारायचा, पण तो सारथी चांगला होता. त्यानं पटकन रथ बेशुद्ध पडला होता रावण, तो पळवला, हळूच गुपचूप घरी आणला. रावण इतका संतापला, कशाला आणलास रथ पळवून. त्यानं त्या इतक्या शिक्षा केल्या त्या. तो म्हणला, मला तुम्ही मारलं तरी चालेल, पण माझी जबाबदारी तुमचं रक्षण करणं. काय सारथी असेल. इंद्रजित इतका भडकला वडिलांवर, तुम्हाला कोणी सांगितलं होतं जायला, मी जातो. आणि इंद्रजितानं एक गोष्ट केली आहे, जसं रावणानं त्या महापार्श्वाकडून, विद्युत जिव्हाकडून रामांचं शिर बनवून घेतलं होतं, तसं इंद्रजितानं सीतेचं शिर बनवून घेतलं आणि ते रामांपर्यंत पोहोचवलं युक्तीनं. सीता मारली आहे आम्ही, आता नुसतं युद्ध होईल आपलं. सीतेचं ते शिर पाहिलं आणि राम कोसळले. वाल्मिकी वर्णन करतात, सीता संपली आहे, आता कुणा करता मी युद्ध. आता युद्ध करून रावणाला जरी मारलं तरी मी कल्पना करा, वानरांची पळापळ झाली. इंद्रजित महाभयंकर पराक्रमी आहे.
लक्ष्मण भूमीवर कोसळला. रामाने अत्यंत शोक केला. विभीषणाने सावरलंय. विभीषणाने सांगितलं, रामा, शिराकडे बघून तुम्हाला कळत नाही का हे मायावी आहे. तेव्हा कुठे रामांचा धीरात धीर आला, जीवात जीव आला. इतक्यात गडबडीने इंद्रजित कुठेतरी गेलेला पाहिला. आपण असं रामायणात पाहिलंय, जी सिरियल पाहिली त्यात इंद्रजितानं शक्ती मारली त्या लक्ष्मणाला असं पाहिलंय. पण मूळ वाल्मिकी रामायणात जरा वेगळं आहे. मूळ वाल्मिकी रामायण मी प्रधान धरून सांगतोय म्हणून मी हे बोललो. लवकर विभीषणानं सांगितलं, लक्ष्मणा लवकर चल, माझं ऐक, काय सगळी कामं बाजूला टाक. आता माझा पुतण्या हा जो इंद्रजित आहे तो एका गुहेमध्ये जाऊन बसतो आणि तिथे दैवी शक्तींचं जागरण करतो. कुंभिनसी देवी करता एक तो यज्ञ करत असतो. अघोरी यज्ञ आहे, तामस यज्ञ आहे. आणि त्यातून कुंभिनसी देवी त्याला काही वेळातच दिव्य असा रथ देते. त्या रथात तो बसला की तो अदृश्य होतो आणि त्यानंतर तो जगाला अजयी ठरतो. तो कुणालाही हरवू शकतो. तो रथ मिळायच्या वानरांनी चला आणि तो यज्ञाचा विध्वंस करा. आणि इथे इंद्रजिताचं आणि लक्ष्मणाचं भयंकर युद्ध झालं आणि शेवटी ऐंद्रास्त्र सोडलं आणि त्या बाणावरती लक्ष्मणानं आपलं पुण्य विराजमान केलंय. लक्ष्मण म्हणतो, मी जर या 14 वर्षामध्ये श्रीरामांची इमाने इतबारे प्रामाणिक सेवा केली असेल तर माझ्या या बाणाला यश येवो. आणि इंद्रजित कोसळला. त्यावेळेला सगळ्यात जास्त फुलांची वृष्टी या लक्ष्मणावर झाली आहे. कारण रावणापेक्षा महाभयंकर संकट होता हा इंद्रजित. रावण तसाही संपत आला होता वयानी, पण रावणाला हरवणारे अनेक लोक होते, पण इंद्रजिताला हरवणारा कुणीही नव्हता. म्हणून अनेक ऋषींनी स्तुती केली आहे, लक्ष्मणा रामांपेक्षा तू पराक्रमी आहेस. गोड बातमी गेली आहे, रामांनी आलिंगन दिलंय. यानंतर रावण सीतेवरती मारायला धावला. सीतेला ठार करायला रावण धावला. दुष्ट माणसं स्वतः चुकतात आणि ते दुसऱ्यांना त्रास देत बसतात. तेव्हा सुपार्श्व नावाचा महामंत्री होता, तो पुढे आला आणि तो म्हणाला, रावणा अविवेक करू नकोस. तुझ्याकरता कुंभकर्ण मेलाय, तुझ्याकरता इंद्रजित मेलाय, तुझ्याकरता अतिकाय मेलाय, तुझ्याकरता हे सगळे लोक मेलेत. तेजस्वीपणानं रणांगणात जा. असा पळपुटेपणानं त्याच्या बायकोला मारू नको, म्हणजे निदान थोडा तरी तू पराक्रमी असं होईल. त्यांनी सल्ला दिलाय त्याला. ठीक आहे म्हणाला आणि येऊन पोहोचला. आणि रामांची शक्ती म्हणजे लक्ष्मण आहे म्हणून लक्ष्मणावरती त्यानं एक महाभयंकर अति असा प्रयोग केला. एक विचित्र शक्ती लक्ष्मणावरती फेकून मारली आणि लक्ष्मण बेशुद्ध पडला. आणि याची तोड कुणा वैद्याकडे नाही. बेशुद्ध पडलेलं पाहिलं आणि लक्ष्मण असा काळा निळा, काळा ठिक्कर पडत चाललाय. दुपार होत चालली, संध्याकाळ होत चालली. सगळे वैद्य तिथे उपस्थित आहेत, पण कुणाला औषध सुचेना. तेव्हा विभीषणानं सांगितलं, एक काम करा, आमच्याकडचा एक वैद्य आहे, त्याचंही नाव सुषण दिलंय काही लोकांनी, त्याला घेऊन या. हनुमंत म्हणाले, मला फक्त चौक सांगा. कुठं आहे? आमच्या ठिकाणी. ठीक आहे. हनुमंत रात्रीच्या रात्री, संध्याकाळच्या संध्याकाळी तिथे जातात. सूर्यास्त होत आला, युद्ध थांबलंय. अख्खच्या अख्खं त्यांनी काडीपेटीसारखं घर उचललं. तो जागा झाला. काहीतरी असं करत ते औषधं तयार करत होता. झोप लागली त्याला, तर जागा झाला. बापरे, तो येऊन बाहेर बघतो, आता वरनं पडेल विमान चालल्यासारखं. अनेक रामायणांनी वर्णन केली आहे, हे वाल्मिकी नाही वर्णन करत आहे. मला ते आवडलं म्हणून मी ते घेतलं आणि त्याला तिथे आणला. तो बाहेर चालत आला. हनुमंतांनी सांगितलं, इकडे या, हा आमचा पेशंट, याला बरं करा, नाही तर हा जिथं चाललाय तिथं मी तुला पाठवणार. हनुमंताची पद्धती रोखठोक. तोही फार भारी होता. त्यानं काय केलं, मिळणारच नाही कुठं असं औषध लिहून दिलं. सगळी काही सरळ माणसं असतात असं नाही हो, काही मुद्दाम लिहून देत नाहीत बरोबर. काय केलं त्याने, 3 प्रकारची औषधं लिहून दिली. 3 प्रकारचं, संजीवनी, संधानी आणि विशल्यकरणी अशी 3 औषधं दिलीत वाल्मिकींनी. आणि ही कुठं मिळणार,
भारताच्या उत्तर टोकाला असणाऱ्या हिमालयाच्याही उजव्या हाताला असणाऱ्या द्रोणागिरी पर्वतावरती मिळतील. इतक्या कल्पना केल्यात रामायणकारांनी. मला ते सगळ्या कल्पना करायला आता वेळ नाही आहे. पण हे हनुमंत म्हणाले तुम्ही काळजी करू नका, मी कोण कोण किती वेळात येईल. नल म्हणला मी 3 दिवसात आणि 3 रात्रीत परत येईल. मैंद म्हणाला मी 2 रात्रीत येईन. जो द्विविध होता तो म्हणला मी एका रात्रीत येईन. सुग्रीव आणि नील म्हणाले मी एका रात्रीत येईन, अर्ध्या रात्रीत येईन. अंगद म्हणाला मी 4 यामात येईन, 4 तासात येईन. हो ते सांगतायत सूर्योदयाच्या आत, नाही का डॉक्टर सांगतात 72 तास 36 तास का सांगतात की नाही आपल्याला. अगदी आत्ता सारखंच लक्षात घ्या. हनुमंत म्हणले मी जाऊ का रामा, तू किती वेळात येशील. तो म्हणला फोडणीला तेल टाका. ऐका काय काय हनुमंत आहेत. फोडणीला तेल टाका, तेल तापवा. लक्षात घ्या सगळ्यांनी स्वयंपाक करण्याने लक्षात घ्याल, तेल तापल्याशिवाय फोडणीला जर तुम्ही इथून पुढं मोहरी टाकली तर शाप लागेल तुम्हाला, लक्षात ठेवा. गंमत सोडून द्या. फोडणीमध्ये तेल टाकल्यावर तैलाग्रे सर्षपस्य स्फुट नरव परस्तत्र गत्वात्र चैमी. तेल तापल्यानंतर त्यात फोडणीला मोहरी टाकल्यावर जेवढ्या वेळात तडतडते, टाकल्यावर तट करून फुटायला जेवढा वेळ तेवढ्यात जाऊन येतो. ही कॉन्फिडन्स लेवल आहे, अर्थ लक्षात घ्या. आणि काय हो दिर्घताना नताना देरे ना धीम 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 दिर्घताना नताना देरे ना धीम 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 दिर्घताना नताना देरे ना धीम 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 ताना नताना देरे ना धीम. धीम 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 दिर्घताना नताना देरे ना धीम त्रोम तोम नित्रोम तदारे दानी उदनी तदारे दानी दारे दारे दानी त्रोम ताना दिर्घताना नताना देरे ना धीम धीम दिर्घताना नताना देरे ना धीम 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 दिर्घताना नताना. Nadirdim 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 ditrom ta na 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 nadirdim ditrom ta na 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 ditrom ta na 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 nadirdim ditrom ta na Vivoru Kumara Vajrana Maru Divanari Ramada Pranjana Mawala Shokarta Durdu Vaishno Ekadina Daru Basundar Patal Devanta Projana Lamana Manatana Prana Prana Vanyana Jagana Ave Jaloti Lapade Galan Galarani Dekha Kapati Brahmandi Malana Avadanta Sali Road Rutradi Lapade Rutradi Vatagre घंटा गिरगिट नागर डगर बरदा सर निकलत मत चपळंग माता मोठे मागे तिरी तुरे मोठी जगोटी उड्डाणी जपय तुरकडे मंत्र सारी करून नको मोठे लवळे आणि ला मागता निघाला लागला मागे ते सुरळण सण ब्रह्मांड एवढा सुरळ कोडे ब्रह्मांड बहुत थोडे विचार सुरू सुरळाची ब्रह्मांडी बातन से आरती डोळा क्लास सुरळ मंडळ वाढता वाढता मंडळ भूत प्रेत वंदरे नाज थोडे यंदा लवले शोभली बरेच बरेच कंजन गाडा गोडा रामदास अग्रीमेंट कपळवास मंडळ राम रुपेंद्र दर्शने दोषनासती दीन 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 ताना ना ताना देरे ना दीन नादिर त्रोम ताना ना ना ना. क्या फ्युजन म्हणताना तेच आहे ना हे. नादिर त्रोम ताना ना नादिर दिक्की कधी दिता कधी देताना तकधीना कधीना गेटा गेटा त्रोम ताना नादिर ताना ना ताना देरे ना दीन दीन दिक्की ताना ना ताना देरे ना दीन दीन दिक्की ताना ना ताना देरे ना दीन देरे ना दीन देरे ना देरे ना दीन देरे ना दीन देरे ना देरे ना दीन देरे ना दीन देरे ना दीन. अहो नुसते नव्हे, आणीला मागुता नेला हे. तिथं गेल्यावर इतकी सविस्तर वर्णन आहेत. त्यांनी त्या सुषेण वैद्याला विचारलं बाबा रे ती वनस्पती ओळखायची कशी. ते म्हणाले ती चमकते, ब्लिंक होते. हनुमंत गेले सगळ्याच वनस्पती चमकत होत्या आणि हनुमंतांना पाहिल्यावर सगळ्या ब्लॅक झाल्या. रात्रीची वेळ काय करावं मारुतीरायांनी. आता वाल्मिकी ऐका. वाल्मिकी सांगतात हनुमंतांनी मारुतीरायांनी हात जोडले त्या वनस्पतींना, औषधींना हात जोडले. नीट ऐका. आणि सांगितलं या कार्याला मला पाहिजे, माझा वैयक्तिक स्वार्थ काही नाही. असं अराजक माजलंय त्या रावणाच्या मुळे.
देवतांचं कार्य करायला रामप्रभू गेलेत, तेव्हा तुम्ही अशा वेळेला नाही मदत करणार तर कधी करणार? आणि त्याबरोबर सगळ्या चमकायला लागल्या. आता हनुमंताने विचार केला, एक यातली नेली परत उद्या काही नवीन प्रॉब्लेम आला तर अख्खं मेडिकल स्टोअरच उचललं. किती विचार केला असेल बघा ना. उद्या परत घेऊन या, परत ते तिसरं घेऊन या, असं कुठं असतं का? काम असं करावं. हनुमंताने ते उचलले, अख्खा द्रोणागिरी जाणला. घ्या आता फॅक्टरी टाका. आणि पटकन त्या लक्ष्मणाला उठवलंय. मला सगळी कथा रंगवायची नाहीये. ते जे असं डोळ्यासमोर, आणि तो जेव्हा मुखामध्ये ते रस गेला पहाटेच्या वेळेला, लक्ष्मण उभा राहिला, बसला. आधी रामाने हनुमंताला मिठी मारली. इतका रामाने शोक केलाय. रामराय म्हणाले, घरी गेल्यावर सुमित्रा विचारेल माझा लक्ष्मण कुठे, मी काय सांगू? हनुमंताबद्दल काय वाटलं असेल विचार करावं. एक 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 पुढे एक श्लोक आहे वाल्मिकी रामायणातला, तर तो नाही होणार आज म्हणून मी आत्ता सांगतोय. हनुमंता, तुझ्या एक एक उपकाराकरता माझा एक एक प्राण द्यायचा ठरवला. प्राण, अपान, व्यान, उदान, समान 5 प्राण असतात. प्राणांचे 5 प्रकार असतात. एकही कस्योपकारस्य प्राणान दास्यामि ते कपेः शेषस्य उपकाराणाम भवामि ऋणिने वयम्. रामराय सांगतात, मारुते, तुझ्या एक एक उपकाराकरता मी माझा एक एक प्राण द्यायचा ठरवला ना, तर माझ्याकडे प्राण फक्त 5 आहेत. तुझे उपकार माझ्यावरचे अनंत आहेत. काय मारुतींचं चरित्र असेल. मारुती म्हणाले, नंतर सेंटिमेंटल व्हा, सध्या युद्ध करूया, बाकी नंतर आपण बोलू, गप्पा मारू. युद्ध संपल्यावर एक नंतर जेवता जेवता गप्पा मारू. आता तुम्ही चला. आणि यानंतर भयंकर युद्ध सुरू झालंय. भयंकर. एकूण 87 दिवस युद्ध चाललंय. त्यातले शेवटचे काही दिवस रावण आलाय. आणि आता तो मायावी विद्या प्रकट करायला लागला. मस्तक कापलं, परत दुसरं उगवतं, दुसरं कापलं, तिसरं उगवतं. आणि तेव्हा इंद्राने शेवटच्या 2-4 दिवसात तो मातली आपला रथ पाठवला. मातली म्हणजे इंद्राचा ड्रायव्हर. लक्ष्मण म्हणला, अजिबात बसायचं नाही. फार शेवटी पाठिंबा दिला यांनी. पहिल्या दिवशीपासून आम्ही अनवाणी युद्ध करतोय. तेव्हा ते काय झालं, शेवटच्या दिवशी गाडी पाठवतात बुवाला. गंमत करा. लक्ष्मणाने असं म्हटल्यावर राम म्हणाले, असं नाही करायचं. तो कसा वागला ही त्याची बाजू आहे, कारण त्याला कॉन्फिडन्स नव्हता आपण युद्ध जिंकू की नाही. पण आता त्याला खात्री निर्माण झाली आहे, इंद्रजित मेलाय. आता रावणाकरता आपण, रावणाच्या वधाकरता रामाना मदत पाठवूया. त्याची बाजू त्याच्याकडे, आपण नाही असं मनात ठेवायचं. आणि रामराय त्या रथामध्ये बसले. आणि बाण निष्फल होत आहेत. आज का निष्फल होती बाण, पुण्य सरे का सरले माझ्या, बाहू मजले त्राण. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, आणि रामरायांना रात्रभर झोप नाही. का? रावण मरत का नाहीये, नवीन अवसानानं येतोय, आणि माझी मात्र शक्ती कमी होत चालली. आणि एका पहाटे थकलेले आहेत रामराय. ततो युद्ध परिश्रांतम समरे चिंतया स्थितम रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम. थकलेत रावणाशी युद्ध करून. रामराय सुद्धा दैवतेश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतोरणम उपगम्या ब्रवीद रामम अगस्त्यो भगवांस्तदा. श्री अगस्ती महाराज की. त्या पहाटे अगस्ती प्रकट झाले. आणि अगस्ती सांगतात, रामा, आज रावणाचा वध होणार आहे. मी दिलेला अस्त्र, तो बाण आठवतोय का तुला? चंद्राकृती बाण, पैतामहास्त्र. पण तसा जाऊ नको. तुझ्या पूर्वजांचा जप कर, म्हणजे सूर्याचा जप कर. आणि इथे एक स्तोत्र म्हणून घेतलंय, त्याचं नाव आदित्य हृदय कवच. आदित्य हृदय कवच खूप मोठं आहे, पण एक फक्त 7 श्लोकांचं स्तोत्र माझ्या पाठोपाठ म्हणा. सूर्याचं स्तोत्र मी याज्ञवल्क्यांचं सांगतोय.
माझ्या पाठोपाठ म्हणा. रक्षण करणारा साधारण रामरक्षेसारखं फक्त 7 श्लोकांचं स्तोत्र रोज म्हणावं. याज्ञवल्क्य उवाच शृणुष्व मुनी शार्दूल सूर्यस्य कवचं शुभम् शरीरारोग्यदं दिव्यं सर्वसौभाग्यदायकम् दैदीप्यमानमुकुटं स्फुरन्मकरकुण्डलं ध्यात्वा सहस्रकिरणं स्तोत्रमेतत् उदीरयेत्. इकडे बघा. शिरो मे भास्करः पातु ललाटं मे मितद्युतिः नेत्रे दिनमणिः पातु श्रवणे वासरेश्वरः घ्राणं घर्मघृणिः पातु वदनं वेदवाहनः जिह्वां मे मानदः पातु कंठं मे सुरवन्दितः स्कन्धौ प्रभाकरः पातु वक्षः पातु जनः प्रियः पातु पादौ द्वादशात्मा सर्वांगं सकलेश्वरः सूर्यरक्षात्मकं स्तोत्रं लिखित्वा भूर्जपत्रके दधाति यः करे तस्य वशगाः सर्वसिद्धयः सुस्नातो यो जपेत् सम्यक् यो धीते स्वस्थमानसः सरोगमुक्तो दीर्घायुः सुखं पुष्टिं च विन्दति. श्री सूर्यनारायण भगवान की. आणि आता काय विचारता. आजही नवपालवी फुटे जशी. पालवी फुटते ना असे रावणाचे मस्तक फुटतात. नवपालवी फुटे जशी शस्त्राने तोडिल्या महातरुला शीर्षे फुटती धडाला शीर्षे फुटती धडाला देखुनी कपी समूह फार घाबरला. आणि एक एक मस्तक कापलं जातंय. शिरे कापुनी शिवा वाहिली शिरे कापुनी. पूर्वी आपली मस्तक तोडून भगवान शंकरांना वाहिली आहेत. त्यामुळं त्याच्या पाठीशी शंकरांची शक्ती आहे. शिरे कापुनी शिवा वाहिली आशीर्वाद हा त्याचा सजीव शीर्षे करी झड करी सजीव शीर्षे करी जण करी प्रताप सांब शिवाचा त्यासी प्रार्थिले सिद्धीला कार्य त्वरे न्यावे. आणि भगवान रामचंद्रांनी शंकरांना प्रार्थना केली तेव्हा तुमचं कार्य आहे ना हे. तेव्हा त्याला यश द्यायचं का मला यश द्यायचं तुम्ही ठरवा. असं सगळे राज्यकर्ते शेवटी जनतेलाच प्रार्थना करतात. कुठल्याही पक्षाचे असते तरी आपल्यालाच म्हणतात ना आम्हाला मतं द्या. तेव्हा तुम्ही शंकरांसारखं कोणाला प्रसन्न व्हायचंय तुम्ही ठरवा. आणि मग काय प्रभु शंकर शरण प्रभु शंकरासी प्रार्थी प्रभु शंकरासी प्रार्थी सोडी श्रीराम बाण मंत्रून सुटले दशाननाचे नाभी सुकता क्षणात शिव ध्यान. एक क्षण असा आला की त्या रावणाचं शंकरांचं ध्यान चुकलं आणि बरोबर तो क्षण साधला गेला. आणि काय विचारता 9 शीर्षे 18 भुजा 9 शीर्षे 18 भुजा तोडून टाकी रघुराजा
आणि 10वं मस्तक तुटलं. धरणीवरी रावण राजा आदळला क्षणात. सांगतो मी जोरात, सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. रावण वधाचा नारळ फोडायचा आहे. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. श्रीराम 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 जय राम जय जय राम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान. जय. आनंदी आनंद झाला हो. पुन्हा एकदा स्वर्गातले देव प्रगट झाले आणि येताना कल्पवृक्षाची म्हणजे पारिजातकाची फुलं आणली होती, त्यांनी ती उधळली. सगळ्या देवांनी इथे रामांची स्तुती केली. इंद्रादी देव सांगतात की रामा तुम्ही प्रत्यक्ष नारायण आहात. तेव्हा रामराय म्हणाले नाही, आत्मानम मानुषम मन्ये रामम दशरथात्मजः. मला माणूस म्हणून घेणे आवडते. तेव्हा दशरथ महाराज प्रगट झालेत. दशरथाने प्रश्न विचारलाय, रामा काय देऊ? रामाने सांगितलं, माझ्या आई करता कैकई करता प्रगट व्हा आणि तिला सांगा की तुझ्यावरचा राग गेला. इंद्राने विचारलं काय पाहिजे? तेव्हा वाल्मिकी रामायण सांगतं, रामाने असं विचारलं, इंद्रा मी असं ऐकलंय स्वर्गामध्ये अमृत असतं. म्हणले मी घेऊन आलोय. एक काम कराल का? गेले 87 दिवस माझ्यावरती विश्वास ठेवून जे लोक युद्ध करत होते त्यांची प्रेतं आम्ही जपून ठेवली आहेत, त्याला काही औषधी लावून. ही आशा होती मला शेवटच्या दिवशी अशी. म्हणून ते अमृत माझ्या सगळ्या सैनिकांच्या अंगावर शिंपडा. म्हणजे असं होईल, माझी जशी आई वाट बघणार आहे तशी त्यांची पण वाट बघणार आहे ना त्या वानरांची आई. काय रामचंद्रांचं चरित्र असं. रामकार्यामध्ये जो गेला त्याला मरण नाही लक्षात घ्यायला. शुद्ध चित्तानं भगवंताची सेवा करावी. पिढ्यानपिढ्या त्याची काळजी रामराय घेतात. आजही उत्तर भारतामध्ये रामायणावर एवढी श्रद्धा आहे, लोक आपल्या घरगुती समस्यांकरता रामायणाचे पाठ करतात. सुंदरकांडाचा पाठ घरामध्ये करून घेतात. अनुष्ठान आहे रामायण हे भागवतासारखं. लक्ष्मणानं प्रश्न विचारला, रामा हे पार्सलिटी आहे, राक्षसांच्या प्रेतावर पण टाकायला सांगा ना. ते म्हणले, लक्ष्मण आम्ही टाकलं असतं, त्यांनाही उठवलं असतं, त्यांची पण प्रेत पडलीत मला माहिती आहे. पण मला सांग, सगळे आपले वानर कुणाकडे बघत युद्ध करत होते? म्हणले रावणाकडं. रावणाचं दर्शन घेत घेत जे मेलेत ते नरकात जाणार आहेत म्हणून त्यांना मी उठवलंय. माझं दर्शन घेत घेत जे मेलेत ते स्वर्गात जाणार, त्यांना स्वर्गातनं परत आणायचं का? नाही नाही म्हणले नको, म्हणून त्यांना अमृत नको. प्रत्येक ठिकाणी लॉजिक आहे, लक्षात घ्या. तर काय. आणि यानंतर अप्रतिम असा विभीषणाला अभिषेक झालाय, लक्ष्मणाला पाठवलाय राज्याभिषेकाला. लक्ष्मणानं और्ध्वदेहिक केलंय आपल्या भावाचं. आणि आता या राज्याभिषेकाला लक्ष्मणाला पाठवलंय. राज्याभिषेक झाल्याबरोबर, लंकाधीश झाल्याबरोबर विभीषणाने आपल्या पत्नीला सरमेला आणि कलावतीला आपल्या मुलीला पाठवलंय सीतेला आणायला. जानकी देवींना छान आंघोळ घातली आहे, नवीन वस्त्र नेसवली आहेत, उत्तम अलंकार आणि पालखी तयार केली आहे. जानकी म्हणाली, पालखी नको, मी चालत जाते. आता मी राजा आहे, सन्मानानं मी तुम्हाला पोहोचवणार. आता हजारो पद्म वानर होते हो सगळे. जिच्या करता आपण लढलो ती दिसते कशी आपल्या प्रभूंची पत्नी, म्हणून सगळेजण असे आतुरलेत. आता काही की पिल्लं होती छोटी छोटी छोटी. लहान मुलांना काही तसं धरबंध नसतो, मुलं पटकन उठून इकडे तिकडे, त्यांना काय लहान मुलांना कळत. म्हणून एक छोटासा वानर पुढे गेलं आणि टुणकन त्याने त्या पालखीवर उडी मारली आणि असा वर्णाचा पडदा बाजूला गेला जानकी देवींच्या. आणि इतकं सुंदर, वा फारच छान,
दुसऱ्या वानराने उडी मारली. आता त्यांना कोण अडवणार? 100 वानरांची पिल्लं त्या. अहो शेवटी लाठीचार्ज करावा लागला. रामराय लांबनं पाहतात काय चाललाय गोंधळ. म्हणाले जानकी देवी असं असं ते बघण्याकरता सगळे वानर जानकी देवींचं दर्शन. तिला सांग तुला न पाहता प्राणांचं बाजी लावून ही मुलं लढली आहेत. तुझ्या आणि यांचं नातं आईचं आणि मुलांचं आहे. अनवाणी त्यांना दर्शन देत देत ये. सीतेच्या कानावर गेली ही गोष्ट. तेव्हा ती म्हणली विभीषणाला कळलं ना, मला माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे. आणि यानंतर अप्रिय असा प्रसंग, आम्हाला अप्रिय असावा असा प्रसंग, रामाने एकदा सीतेकडे पाहिलं आणि अशी मान वळवली आणि सांगितलं नच मार्ग अनुज्ञा मजसी दश दिशा मोकळ्या तुझसी. हा विभीषण आहे, हा सुग्रीव आहे, कुणाकडेही तू राहा, हे सगळे भावासारखे तुझं रक्षण करतील. कारण नेत्रासवे पापी भ्रुकुटी, नेत्राबरोबर भ्रुकुटी पण पापी असते, कारण ती शेजारी आहे. मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर. जानकी कोसळली. भाऊजी अखंड रामांचं चिंतन मी केलंय. शरीराचा विचार सोडून द्या, मनात सुद्धा माझ्या दुसरे कोणी आलेलं नाहीये. अग्नीमध्ये मी स्वतःला प्रविष्ट करून घेते. अग्नी धाड 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 तिथे चिता पेटवली आहे अक्षरशः. आणि अग्नीमध्ये प्रवेश केला. सगळ्यांनी असं केलंय. रामाने पण डोळे मिटून घेतले. असं काही सीतेनं करावं अशी त्यांची इच्छा होती असं समजू नका. यानंतर अग्निनारायण स्वतः प्रकट झालेत आणि सीतेला जवळ घेऊन अग्निनारायण स्वतः आले आणि सांगितलं रामा ही माझ्या इतकी पवित्र आहे. तुका म्हणे सती अग्नी न देखे जारीती. अग्नी सुद्धा तिला घाबरतो. गुरुचरित्रात वर्णन आहे. पतिव्रत्याचा काय प्रभाव. तर अग्नीला सुद्धा तू माझ्याकरता सौम्य हो असं सांगू शकते ती. हा सामर्थ्याचा भाग आहे. आणि रामाला इतका आनंद झाला. असं काही व्हावं असं त्यांना वाटत होतं, पण ते कसं सांगणार तू असं कर. आणि मग सांगतात रामराय मी जर आधीच तुला घेऊन गेलो असतो तर लोक म्हणले असते आपल्या पत्नीचे देव्हारे माजवतोय हा. आता खऱ्या अर्थानं तू देव्हाऱ्यात ठेवण्यासारखी योग्य आहेस. विभीषणानं अप्रतिम असं पुष्पक यान दिलंय, पोचायला वेळ लागेल म्हणून. आणि पुष्पक यानातून निघाले. हनुमंत तो पर्वत पोचवायला गेलाय. आणीला मागुता नेला. आपण शेजाऱ्याचा पेपर आणीला वाचायला, परत कोण नेणार. म्हणून पूर्ण रामकथा झाल्यावर, भागवत कथा झाल्यावर, कुठली कथा झाल्यावर टेबल कुणाकडनं आणलंय, अमुक कुणाकडनं आणलंय, ते सगळं परतवलं पाहिजे ना हो. तर त्या रामकथे काय छान हो. मला हे मी पाहिलं नव्हतं, तुम्ही काल फोटो टाकले तो काय सुंदर केलंय. एक बार तालिया ज्यांनी हे सगळं डेकोरेशन केलंय त्यांच्याकरता. म्हणून जिथल्या तिथं सगळं झालं पाहिजे तर आपण रामाचे कृष्णाचे सेवक आहोत लक्षात घ्या. आणि हे सगळं चाललंय. हनुमान बाकी सगळी वानर म्हणले आम्ही आलोच म्हणले टांटून उड्या मारत. तुमच्या विमानाच्या आधी आम्ही पोहोचलो. येताना गंगा तीरावर थांबलेत. का सीतेनं गंगेला नमस्कार केला होता. आम्ही अव्यंग परत आलो तर तुझी ओटी भरी नाही. आपली संस्कृती कशी आहे लक्षात घ्या. गंगा ही केवळ नदी नाही, त्या नदीच्या मध्ये देवता आहे. देवता शास्त्र नावाचं शास्त्र आहे भारतीयांचं. आपल्या भावनांचा विचार देवता करतात. स्वतः जानकी देवींनी ओटी भरली आहे. हनुमंताला पुढे पाठवलंय. एक दिवस उशीर होते भरताला सांग, नाही तर तो वेडा जीव देईल ते. आणि अंदाज घे कदाचित 14 वर्ष त्या राज्यलक्ष्मीचा सहवास झाल्यानंतर त्याला जर मी येऊ नये वाटत असेल, रामराय म्हणाले मला फक्त निरोप दे, मी इथं वनात कायम राहीन. काय रामचरित्र असेल. दाखवण्यापुरतं दाखवणं नाही. 14 वर्ष केव्हा एकदा संपतात नाही, केव्हा एकदा कम्फर्ट झोन मध्ये जातोय असे रामराय नाहीये. मी दुःखात राहीन पण बाकी सगळं जग सुखात राहिलं पाहिजे. हनुमंत सुद्धा किती बुद्धिमताम वरिष्ठम. तिथे जाऊन भरताला सांगत नाहीत राम असं म्हणत होते तुमच्याबद्दल. किती वाईट वाटलं असतं हो त्याला. काय पाहिलं त्यांनी. अंगावर मळ साचलेला, अखंड रडणारा. चिता रचून ठेवली होती त्यानं आदल्या दिवशी अमावस्येला. रामाना एक दिवस जर उशीर झाला,
सांगता जर कान आली चरणचिन्हे मागुती, त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती. ही प्रतिज्ञा ही कपाळी पाऊलांची मृत्तिका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. जर आला नाहीत ना रामा, तुच्छ असणाऱ्या या शरीराला अग्नीला समर्पण करीन. या बरं, तयार बसला होता तो तिथे भरत. हनुमंताने सांगितलं, भरता घाई करू नको, मी रामांचा सेवक तुम्हाला निरोप द्यायला आलोय. रामराय येत आहेत. भरद्वाजांच्या आश्रमामध्ये एक दिवस थांबावं लागलंय, उद्या येत आहेत. घाई करू नका, त्यांनाही न्याय द्यायला पाहिजे ना. जाताना भरद्वाजांनी खूप व्यवस्था केली होती. आणि आता काय विचारता, आकाशात आलं ते पुष्पज्ञान. अयोध्यावासी असे सगळे नंदीग्रामाचे इथे आले. हजारो लोक उपस्थित आहे. भरत पाहतोय, शत्रुघ्न पाहतोय, मांडवी पाहते, श्रुती कीर्ती पाहते, ती उर्मिला पाहते. आमचे हे आले. सगळ्या मंत्रीगणांसह वशिष्ठ उपस्थित आहेत. वशिष्ठ पाहत आहेत आणि काय विचारता, संहारुनी अरी, शत्रु संहार करून रघुकुल दीपक आले हो श्रीराम. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सजवा वेशी सजवा द्वारे, धरतीवर गगनाचे तारे. रघुविजयाचे गंधित वारे, नभ धरणीचा कण कण घोषित, नभ धरणीचा कण कण घोषित. प्रभुरायाचे नाम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपती आले सीता आली, रघुपती आले सीता आली. आज अयोध्या पावन झाली, आज अयोध्या. गुलाल उधळा लक्ष्मण बाई, गुलाल उधळा लक्ष्मण बाई. बंधुत्वाची अमोल मूर्ती, बंधुत्वाची अमोल मूर्ती. संके जन विश्राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अत्यंत वेगानं भरत धावला. गाढ आलिंगन दिलंय भरतानं. वर्णन करतात वाल्मिकी, त्या दिवशी रामांमध्ये आणि भरतामध्ये तब्येतीत फरक दिसत नव्हता. काय भरतांचं दिव्य चरित्र. आज भावाला 1 इंच जमीन देत नाही माणूस. खून मारामाऱ्या. कारण एकच आहे, लक्षात घ्याल, प्रत्येकामध्ये हा सद्गुण आहे, पण आपण विसरलोय रामकथा ऐकायला. माझं जीवन प्रेमा करताय, माझं जीवन समर्पणा करताय. मला डॉक्टर अब्दुल कलामांचं एक वाक्य फार आवडतं. अहो, प्रेम करायला माणसाला आयुष्य पुरत नाही, माणसं द्वेष करायला कुठनं वेळ काढतात म्हणाले. प्रेम करायला आयुष्य पुरत नाही. आज विज्ञानाने आपल्याला आकाशामध्ये उडून जायला शिकवलं. स्पेस स्टेशनवरती पुढं 5-5 वर्ष त्या एलन मस्कच्या कंपनी करता लोकांनी नोंदी केल्या आम्हाला स्पेस स्टेशन बघायला. इथून 5 वर्ष बुक आहेत नावं. अंडर वॉटर नाही का ते टायटॅनिक बघायला गेले, धडपडले तिथे. ते पाण्याखाली आपल्याला विज्ञानाने राहायला शिकवलं. फक्त माणसानं माणसाशी जमिनीवर कसं वागावं हे फक्त रामायण शिकवतं. लक्षात, फक्त रामायण शिकवतं.
त्यानंतर रामप्रभू सर्वप्रथम भेटायला गेलेत कैकेयी मातेला. आई, चरणावर मस्तक ठेवलं, अश्रूंचा अभिषेक केला. आता तरी प्रेम ठेवशील ना, कृपा करशील ना? तुझ्या आज्ञेच्या बाहेर नाही ना ग मी. मला खरंच राज्य नको, मला तुझं प्रेम पाहिजे. काय वाटलं असेल कैकेयी मातेला विचार करा. सगळ्यांची समाधान करत यानंतर सुंदर असा राज्याभिषेक झाला. रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन. आपल्याकडे 9 दिवस कथा ठेवूया बरं का, 7 दिवस जमत नाही, ते धावपळ होती. प्रत्येक ठिकाणी न्याय द्यायला अवघड जाते. राज्याभिषेकाचं किती मोठं वर्णन आहे. अहो, त्या राज्याभिषेकामध्ये एक 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 गोड कथा, एक एक गोड कथा सांगितलं. राज्याभिषेकाला सीतेला यायला वेळ लागला. राम जाऊन बसले आचमनाला, सगळे ते समोर सगळे यज्ञकुंड मांडलेली, सगळं साहित्य. सीतामाई नाही आल्या. सुग्रीवा जा रे, जरा मुहूर्त चुकता कामा नाही. वसिष्ठ म्हणाले बघावर. सुग्रीव गेले. आईसाहेब चला. आले. हा, आता त्याला सजवीत होत्या सीतेला लोक, त्याच्या दासी. अमका म्हणी तमका म्हणी आकाश सगळं ते सेविका. आले. हा सुग्रीवा. सुग्रीव म्हणला आले. आले म्हणजे वेळ जातो इथे, 1:15 वाजला लवकर. अंगदा तू जा. अंगदाला पण तेच. हनुमंता तू जा. हनुमंत गेले. आता सीतामाई स्वतः निघण्याच्या बेतात होत्या. बाकी सगळे दागिने लोकांनी, कुंकू लोकांनी नसतं लावायचं. ते कुंकू स्वतःला लावलं आणि शेंद्राची अशी मोठी चांदीची डबी होती, शेंद्राची रत्न जडवलेली. त्यातला थोडा शेंदूर घेतला आणि थोडा लावला इथे. हनुमंत म्हणाले हे काय? आता त्याला काय सांगणार, ते जन्मजात ब्रह्मचारी महाराज. पती वगैरे कुठं सांगत बसा, म्हणून सांगितलं रामांचं प्रेम राहावं याकरता थोडा शेंदूर लावावा. हा, आता तुम्ही पुढं आलोच मी. सीतामाईना पुढं पाठवले आणि आरशासमोर बसले होऊन असा दिसतो मी. आणि अख्खा शेंदूर घेतला हो डबी. सगळीकडं आणि टॉन टून उड्या मारत आले. हसायला लागले सगळे. हे काय रंग? बालभावी आहेत हनुमंत. केवढे पराक्रमी, केवढे बुद्धिमत्ता वरिष्ठ, पण लहान बाळ प्रेम करत असे रामांवर प्रेम करत. रामराय हसायला लागले. हे काय रे, कुठं काय रंगाच्या खड्ड्यात पडलास का काय? कुठं रंगाच्या हौदा बिवदात? म्हणले आई साहेबांना विचारा. सीतेकडे पाहिलं, त्यांना तर हसू आवरत नव्हतं. ते अशा पद्धतीने अशा हसत होत्या. काय आई साहेब म्हणाल्या की रामांचं प्रेम राहावं म्हणून थोडासा शेंदूर लावते मी, एवढासा. मी विचार केला एवढासा शेंदूर, तर तुमचं इतकं प्रेम, मी सगळ्या अंगाला शेंदूर. तुमचं प्रेम सोडून मला काय पाहिजे? किती कथा आहे तो. रामरायांचे नेत्र पाणावले. मारुते, जगातला सगळा शेंदूर लावलास तरी सुद्धा त्यापेक्षा माझं प्रेम तुझ्यावरचं जास्त असेल. तेव्हापासून शेंदूर लावतात त्याला. म्हणून परवा मी दर्शनाला गेलो, गुरुजींना म्हटलं मला लावा तो थोडा त्याच्यावरचा शेंदूर. आम्ही सगळी मुलांनी आम्हाला स्वतःला लावून घेतला माहिती त्या गुरुजींकडून. काय माहितीये का, चित्तामध्ये भगवंताचं प्रेम वाढवणाऱ्या या कथा आहेत, बाकी काही नाही. आणि यानंतर सगळेजण प्रार्थना करतात. प्रत्येकाला काही ना काही दिले. बाळ संतोष प्रत्येकाला काही ना काही. राज्याभिषेकानंतर समर्थांनी वर्णन केलंय. तुरे खोवले वाटल्या पुष्पमाळा, घातल्या पुष्पमाळा. कुणाला डोक्यावरती मोत्याचे तुरे खोवले, कुणाच्या गळ्यामध्ये छान हिऱ्या मोत्याच्या माळा घातल्या. हनुमंताला ते नाही का मणी दिला, त्यांनी तोडला बिडला, सगळी कथा. शेवटी आत्मज्ञान दिलं, गाढ आलिंगन दिलं. हनुमंता ये हृदयीचे ते हृदयी, खातले मज केले आपण ऐसे. असं हनुमंताला आत्मज्ञान नावाचा पदार्थ देऊन टाकला. इथे रामायण पूर्ण होतं. आणि सगळेजण प्रार्थना करतात, रामा कल्याण करी राम राया, राम कल्याण करी राम राया, राम कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी.
करी राम राया राम राया कल्याण करी राम तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तुझी सावरी दयाळा तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम कठीण त्यावरी कठीणची झाली कठीणची झाली आता नदीसे उरी दयाळा आता नदीसे उरी दयाळा कल्याण करी राम राया राम कल्याण करी राम राया राम राया कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिली बोहरी दयाळा आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया राज्याभिषेकात रामकथा पूर्ण होते. यानंतर पुढे उत्तरकांड नावाचा परिशिष्ट भाग आहे. बाकीच्यांची चरित्र कधी कधी काय काय घडलं ते प्रसंग सगळे येतात, पण हा भाग काही आपण बघत नसतो. राज्याभिषेकापर्यंतच रामकथा पाहतो. श्री पटवर्धन कुटुंबियांनी अधिक मासाच्या निमित्तानं पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं सोलापूरमध्ये या कार्यालयात रामकथा आयोजित केली आणि आपणा सर्वांना या रामकथेचा लाभ झाला. श्री पटवर्धन कुटुंबीय संपूर्ण त्यांचे सगळे नातेवाईक आणि मार्गदर्शक परमादरणीय सौभाग्यवती सहस्रबुद्धे काकू, त्यानंतर आमचे श्री आणि सौ शेटे काकू काका, कुलकर्णी परिवार, पुष्कळ लोक असे आहेत की ज्यांनी या पूर्ण कार्यामध्ये मदत केली, पाठीशी उभे राहिले. सगळे श्रोते सगळ्यांना रामायणाचे भरभरून आशीर्वाद देतो. पोस्टमन या नात्याने सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. सगळ्यांनी जोरात म्हणा तथास्तु. सगळ्यांचं कोट कल्याण असो. भगवान रामराय, भगवान हनुमंत, भगवती सीतामाई आपल्या पाठीशी उभ्या राहोत. एक गोष्ट मागू का मी आपल्याकडं? घाबरू नका. व्यवहारातलं काही मागत नाही. आता तुकोबा म्हणाले, आषाढभूत वक्ता धाक श्रोतयांच्या चित्ता. आपण हे करणारे असालच, पण करत नसाल तर एक गोष्ट करा. आपल्या कुटुंबाचं कोट कल्याण व्हावं असं आपल्याला वाटत असेल, आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं वाटत असेल, तर कुणाचीही कथा, कुणाचंही प्रवचन, कुणाचंही कीर्तन आहे असं आपल्या कानावरती आलं की कामं बाकीची ॲडजस्ट करा
आणि जाऊन बसा आणि सकुटुंब सपरिवार सादर असं समोर बसून मनापासून कथा ऐका, प्रवचन कीर्तन ऐका. एवढीच भिक्षा मला घाला रामदास आहे म्हणून मी भिक्षा मागतोय की जाऊ बो आम्ही या कथेला, एवढी भिक्षा मला वाढा. आणि मग बघा 2-4 वर्षामध्ये आपलं घर आणि इतर घरात केवढा फरक आहे. आपण कधी वाहून जात नाही, आपल्याला अवास्तव कुठल्या गोष्टीचं वाईट वाटत नाही, आपण जेलसी करत नाही कोणाची तरी, नको त्या गोष्टी आपल्या चित्तामध्ये शिरत नाहीत, मुलाबाळांच्या चित्तात शिरत नाहीत. असा एकूण लाभ याचा आहे. जे कशाने मिळत नाही ते कथेने मिळतं. म्हणून एवढी भिक्षा मला वाढा. यानंतर आरती होईल, आयोजक रामकथेची या पोथीची पूजा करतील आणि मग आपण प्रसादाला जाऊ शकता. आरती झाल्याशिवाय प्रसादाला कोणी जाऊ नका अशी आपल्याला विनंती. सगळ्यांनी एक